तर सर्वांचं ह्या कार्यशाळेमध्ये स्वागत आहे. वेलकम टू दिस वर्कशॉप. तर आजचा विषय हे लहान मुलांचा मेंदू हा कसा वाढतो. लहान मुलांचा मेंदू हा नॉर्मल वाढतो का हे आपल्याला कसं कळावं, आणि जर लहान मुलांच्या मेंदूमध्ये वाढीमध्ये काही जर त्रुटी असेल, काही त्याच्यामध्ये जर त्रास असेल तर ते कसं समजावं, लवकरात लवकर कसं समजावं की जेणेकरून आपण लवकरात लवकर ट्रीटमेंट करून आपल्या बाळाला नॉर्मल बनवू शकू. तर ही कार्यशाळा सुरू करण्याच्या पूर्वी मी माझा परिचय देतो. माझं नाव डॉक्टर सुनील साबळे. मी बाल मेंदू विकार तज्ज्ञ आहे आणि अहमदनगर येथे प्रॅक्टिस करतो. माझं MBBS BJ मेडिकल कॉलेज अँड ससून जनरल हॉस्पिटल पुणे येथे 2000 मध्ये पूर्ण झाले. नंतर मी MD हे KEM हॉस्पिटल मुंबई येथे 2006 मध्ये पूर्ण केले. त्यानंतर मी लहान मुलांच्या मेंदू विकारावर फेलोशिप केली वाडिया चिल्ड्रन्स हॉस्पिटल येथे, आणि गेल्या 14 वर्षापासून लहान मुलांचा मेंदू विकार तज्ज्ञ म्हणून सेवा देत आहे. आणि लहान मुलांच्या ज्या मेंदूचे आजार आहेत त्यावर हजारो रुग्णांवर मी उपचार केले आहे. म्हणजे अपस्मार असेल, ज्याला आपण झटका आकडी वगैरे म्हणतो, सेरेब्रल पॉल्सी, ऑटिझम, किंवा लहान मुलांच्या मेंदू मध्ये कोणतेही जर प्रॉब्लेम असेल, जेनेटिक प्रॉब्लेम असेल, तर त्यावर हजारो मुलांवर मी उपचार केले आहे. आजचं जे हे वर्कशॉप आहे हे आमचे जे सेंटर आहे पीडियाट्रिक न्यूरोलॉजी अँड कार्डिओलॉजी सेंटर याच्या मार्फत करण्यात येत आहे. आणि ह्या जो आजची कार्यशाळा आहे यासाठी माझ्या पत्नी आहे डॉक्टर रचना साबळे, ह्या बाल हृदय विकार तज्ज्ञ आहे, त्यांनी मोलाचा सहभाग आणि सहकार्य केलं आहे. तर मित्रांनो, मी दर 15 दिवसाला ह्या कार्यशाळा करत असतो. मागे 2 कार्यशाळा केल्या. एक जे अपस्मार, झटके, आकडी वगैरे असते त्यासाठी पालकांसाठी कार्यशाळा केली. मागच्या वेळी जे हे करोना आहे, लॉकडाऊन आहे, त्यामुळे काय होतं की लहान मुलांवर काही मानसिक प्रेशर, टेन्शन आणि काही मानसिक आजार हे खूप वाढलेले आहे. काही शारीरिक आजार पण खूप वाढलेले आहे. तर कोणते शारीरिक आजार वाढलेले आहे, कोणते मानसिक आजार वाढलेले आहे आणि त्याचं कसं सामोरं जावं याविषयी मागच्या कार्यशाळा मी केली होती. आणि दर 15 दिवसाला मी या कार्यशाळा करणार आहे. तर या कार्यशाळेचे उद्दिष्ट काय आहे, तर या कार्यशाळेमार्फत मी जे पालक आहेत त्यांच्याशी लहान मुलांचा मेंदू हा कसा विकसित होतो यावर संवाद साधणार आहे. लहान मुलांच्या मेंदूच्या विकासात कोणत्या कोणत्या घटकांमुळे अडथळे निर्माण होतात. लहान मुलांचा मेंदू हा चांगल्या प्रकारे कसा हो की जेणेकरून मुलं हे हुशार व्हावे. ज्या मुलांच्या मेंदूचा विकार आहे, ज्या मुलांना मेंदूचा विकार आहे, तर अशा पालकांना काही वेळेस हॉस्पिटलमध्ये जास्त मार्गदर्शन करता येत नाही. तर ह्या कार्यशाळेमार्फत त्यांना मी सेन्सिटाईज करण्याचा प्रयत्न करणार की जेणेकरून जर मेंदूमध्ये काही इजा असेल, काही मेंदूमध्ये त्रास असेल, तर अशा जे बालक आहेत त्यांचं लवकरात लवकर निदान करून लवकरात लवकर त्यांचा उपचार केला तर अशी मुलं नॉर्मल होऊ शकतात. तर यासाठी पालकांवर लहान मुलांचे जे मेंदूचे विकार आहे याचं सेन्सिटाईज करण्यासाठी या कार्यशाळा मी करत असतो. ठीक. जर ह्या तुम्हाला कार्यशाळा अटेंड करायची असेल तर इथे नंबर लिहून दिलाय की 9373402011 यावर संपर्क साधत राहा. दर 15 दिवसाला मी या कार्यशाळा करतो. मागच्या 2 कार्यशाळा बुधवारी झाला, यावेळी बुधवारी जरा काम होतं त्यामुळे करू शकलो नाही, तर आज मी शुक्रवारी ही कार्यशाळा करत आहे. तर मेंदूच्या वेगवेगळ्या जे विषय आहे लहान मुलांच्या, तर यावर मी कार्यशाळा करत राहणार आहे. तर आजचा आपल्याला विषय माहीतच आहे की लहान मुलांच्या मेंदूची वाढ कशी होते. ठीक आहे. तर मित्रांनो, लहान मुलांच्या मेंदूची वाढ ही जन्मानंतर होत नाही, तर त्याची सुरुवात जेव्हा बाळ पोटात असते तेव्हाच लहान मुलाच्या मेंदूची वाढ सुरुवात होते. 5 आठवड्याचं बाळ जेव्हा पोटात असतं तेव्हा त्याच्या मेंदूची साईज ही जी सफरचंदाची बी असते त्या साईजचा असतो आणि तो हळूहळू हळूहळू वाढत जातो, मेंदूची साईज वाढत जाते. तेव्हा लहान मुलांचा हे मेंदूची ही जी वाढ आहे जेव्हा बाळ पोटात असते तेव्हापासूनच सुरुवात होते.
आणि जवळजवळ जेव्हा बाळ 9 महिन्याचं होतं तेव्हा लहान मुलांच्या मेंदूमध्ये 1 बिलियन न्यूरॉन्स म्हणजे जे पेशी असतात मेंदूच्या, ह्या 1 बिलियन. ओके, तर म्हणजे 1 बिलियन म्हणजे जवळजवळ 1 बिलियन म्हणजे आपण त्याला हजार करोड म्हणू शकतो. तर असे 1 बिलियन हे न्यूरॉन्स आपल्या जेव्हा बाळ 9 महिन्याचं होतं तेव्हा मेंदूमध्ये हे 100 बिलियन न्यूरॉन्स असतात. ओके, आणि जेव्हा बाळ डिलिव्हरी होतं, जेव्हा बाळ बाहेर येतं तेव्हा हे जे न्यूरॉन्स असतात त्यांच्यामध्ये कनेक्शन्स तयार होत असतात. ओके, आणि हे कनेक्शन्स कसे तयार होतात की जेव्हा जे बाळ आपल्या आजूबाजू जे असतात त्याच्याशी जसं इंटरॅक्ट करतं त्यानुसार हे कनेक्शन फॉर्म होत असतात. आणि हे जे कनेक्शन फॉर्म होतात यावरच लहान मुलाच्या मेंदूची वाढ अवलंबून असते. तर हे जे इंटरॅक्शन असतं मेंदूचं, आपल्या जे एन्व्हायरमेंट आजूबाजूचं जे वातावरण असतं त्यावर लहान मुलांचे कनेक्शन फॉर्म होतात. आणि कनेक्शन त्याची जे मेंदूची वाढ आहे याचे बेस, ओके, याचा पाया तेव्हा रोवला जातो. त्यामुळे म्हणजे डिलिव्हरी नंतरच नाही की जेव्हा बाळ पोटात असतं तेव्हापासूनच लहान मुलाच्या मेंदूची आपण काळजी घ्यावी, या विषयीवर आज मी चर्चा करणार आहे. आणि मेंदूची वाढ कशी होते आणि ती जर उशिरा होत असेल तर कसं निदान करायचं, तर यावर आपण आज चर्चा करणार आहे. तर कोणीतरी ज्योतिजीने हँड रेज केलाय, काही असेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहू शकतात. काही अडचण असेल, कोणीतरी हँड रेज केला होता, तर काही असेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहू शकतात. काही प्रॉब्लेम्स वगैरे. माझा आवाज येत आहे ना? ओके, कोणी हँड रेज केलाय, कोणाला क्वेरी असेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर लहान मुलांचा हा मेंदू जेव्हा पोटातच बाळ असते तेव्हा होतं नाही, हे न्यूरॉन्स असतात आणि ते एकमेकांशी कनेक्शन फॉर्म करतात. आणि जेवढे जास्त कनेक्शन फॉर्म होणार तेवढं लहान मुलं हे हुशार होणार. ओके, आणि हे कनेक्शन तो आजूबाजूच्या व्यक्तींशी, आई वडिलांशी, नातेवाईकांशी कसा इंटरॅक्ट करतो त्यावर हे कनेक्शन फॉर्म होत असतात. आणि त्यावर लहान मुलांचे जे बेस असतो त्याचा मेंदूचा तो तयार होत असतो. तर लहान मुलांचा मेंदू हा कसा वाढतो हे आपल्याला त्याच्या जे विकासाचे टप्पे असतात त्याला डेव्हलपमेंटल माइलस्टोन्स म्हणतात, यानुसार आपण कळू शकतो की लहान मुलांचा मेंदू हा व्यवस्थित विकसित होत आहे का नाही. तर लहान मुलं कधी मान पकडतात, बसतात, उभं राहतात, चालतात, बोलतात, हे जे विकासाचे टप्पे आहे, तर हे विकासाचे टप्पे लहान मुलं काही जे वय असतं त्या वयात त्यांनी ते विकासाचे टप्पे अचीव केले पाहिजे. उदाहरणार्थ जर आपण पुण्यावरून जर मुंबईला जात असेल तर आपण रस्त्याच्या कडेला माइलस्टोन पाहत असतो, दगड लिहिलेला असतो, त्याच्यावर मुंबई किती किलोमीटर आहे, किती किलोमीटर आहे असं लिहिलेलं असतं. तर हे जे माइलस्टोन्स असते टप्पे, तसेच लहान मुलांची जी वाढ असते त्याला विकासाचे टप्पे असतात. आणि हे विकासाचे टप्पे त्या लहान मुलांनी हे पर्टिक्युलर एज नुसार अचीव करायला हवे. आणि जर त्या पर्टिक्युलर एज नुसार जर अचीव नाही केले तर समजायचं की लहान मुलांच्या मेंदूच्या वाढीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, लहान मुलांच्या मेंदूमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर हे विकासाचे टप्पे काय आहे तर याची आपण आता चर्चा करणार आहे. तर हे विकासाचे टप्प्याचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. तर हे विकासाचे टप्पे म्हणजे एक तर पहिले असतं मोटर माइलस्टोन्स, म्हणजे जे लहान मुलांचे जे बसणे, चालणे असतं त्याला मोटर माइलस्टोन्स म्हणतात. दुसरं असतं लँग्वेज माइलस्टोन्स, म्हणजे लहान मुलं बोलतात कशी, कधी बोलतात, किती शब्द बोलतात, कधी वाक्य बोलतात, त्याला आपण लँग्वेज माइलस्टोन्स म्हणतो. तिसरं असतं सोशल माइलस्टोन्स, की लहान मुलं आजूबाजूच्या व्यक्तींशी कसे इंटरॅक्ट करतात, तर त्याला सोशल माइलस्टोन्स म्हणतात. चौथं म्हणजे कॉग्निटिव्ह माइलस्टोन्स, म्हणजे ते विचार कसे करतात, आजूबाजूच्या गोष्टीचं आकलन, अनालिसिस करून कसं रिस्पॉन्ड करतात, तर त्याला कॉग्निटिव्ह माइलस्टोन्स म्हणतात. आणि लहान मुलांची दृष्टी आणि ऐकणं हे कसं डेव्हलप होतं, तर याचे हे वेगवेगळे माइलस्टोनचे प्रकार आहेत. आता हे माइलस्टोन्स वेगवेगळेचे खूप सिग्निफिकन्स असतो, तो आपण नंतर पाहू. तर आता आपण प्रथमतः लहान मुलांचे जे ग्रॉस मोटर माइलस्टोन्स असतात, तर हे माइलस्टोन्स लहान मुलांनी किती महिने, किती वर्षापर्यंत अचीव करायला पाहिजे
याविषयी चर्चा करू. आता हे जे माइलस्टोन्स आहे आणि त्याचे जे वय लिहिले आहे, तर हे म्हणजे असं काही फिक्स नसतं. इकडे तिकडे 2-3 महिने होऊ शकतं. ओके. तर असं नाही की जर त्या पर्टिक्युलर महिन्यात किंवा वर्षात ते जे विकासाचे टप्पे जर बाळाने अचीव केले नाही तर काहीतरी प्रॉब्लेम आहे, तर असं लगेच डायग्नोसिस करायचं नाही. इकडे तिकडे 2-3 महिने होऊ शकतात, परंतु जर 2-3 महिने एक्स्ट्रा जाऊन पण ते जर विकासाचे जर टप्पा जर त्या बाळाने तो अचीव केला नाही तर काहीतरी त्याच्या ब्रेनमध्ये प्रॉब्लेम आहे असे समजायचे. तर पहिले आपण ग्रॉस मोटर माइलस्टोन्स. ग्रॉस मोटर म्हणजे जे आपल्या शरीराचे जे मोठे मोठे मसल्स आहे त्याचं नियंत्रण कसं येतं तर ह्या माइलस्टोन्सद्वारे आपल्याला ते कळतं. आणि हे जे माइलस्टोन्स असतात तर त्याचं डोक्यापासून आणि नंतर मग मान, नंतर धड, नंतर पाय, अशा प्रकारे ते माइलस्टोन्स डेव्हलप होत असतात. त्याच्यामुळे पहिलं जे नियंत्रण येतं ते डोक्यावर येतं. म्हणजे लहान मुले ना हे 4 महिन्यात मान सांभाळायला लागतं व्यवस्थित. ओके. म्हणजे 4 महिन्यापर्यंत बाळ युजली सांभाळतं. काही मुलांना 5 महिने पण लागू शकतात. परंतु जर 5 महिने झाले, 6 महिने झाले, जर मान सांभाळत नसेल तर काहीतरी मेंदूमध्ये प्रॉब्लेम आहे असं समजावं. ओके. पुढचा जो ग्रॉस मोटर मध्ये टप्पा असतो तो म्हणजे बाळ उलट पालट होतं, रोल ओव्हर म्हणतो आपण. म्हणजे पाठीवर असलं तर पोटावर जातं आणि परत पोटावरून पाठीवर येतं. तर हे जे जे माइलस्टोन्स असतात हे 4 महिन्यापासून सुरुवात होते. तर 4 महिन्याचं बाळ असलं पाठीवर तर लगेच ते पोटावर जाण्याचा प्रयत्न करतं. ओके. आणि 6 महिन्याचं बाळ पोटावरून परत पाठीवर येण्याचा प्रयत्न करतं. तर याला रोल ओव्हर माइलस्टोन्स म्हणतात. पुढचं असतं की 6 महिने झाले की बाळ आहे ना असं पकडून बसायला लागतं. आपल्या हाताचा सपोर्ट घेतं. तुम्ही त्याला बसून ठेवलं की त्याच्या हाताच्या सपोर्टने थोडा तो बसायला लागतो. तर हे 6 महिन्यापासून सुरुवात होते. 6 ते 6 महिन्यात बाळ आधार घेऊन बसतं. पुढचं म्हणजे 8 ते 9 महिन्यात बाळ हे विदाऊट सपोर्ट म्हणजे स्वतः बसतं, त्याला काही सपोर्टची गरज नसते. तर 8 ते 9 महिन्यात बाळ आधार न घेता बसतं. आणि 8 ते 9 महिन्यात बाळ असं क्रॉलिंग करायला लागतं. 1-2 महिना इकडे तिकडे होऊ शकतो. 10 महिन्यात बाळ काही आजूबाजूला वस्तू असतात, सोफा असते, चेअर असतात, त्याला पकडून उभं राहण्याचा प्रयत्न करतात. ओके. तर 10 महिने, काही मुलांना 12 महिने पण लागतात. परंतु जर 12 महिने झाले, 13 महिने झाले आणि बाळ जर उभं राहत नसेल पकडून तर समजायचं काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो. 12 महिने झाले की बाळ आधार न घेता उभं राहतं आणि आधार घेऊन चालू लागतं. असं बिना आधार घेऊन उभं राहतं आणि थोडं आईवडिलांचा हात पकडून हे 12 महिन्यात बाळ युजली चालायला लागतं. 15 महिन्यात युजली आधाराशिवाय चालायला लागतं आणि 1.5 वर्षात त्यांनी आधाराशिवाय चाललं पाहिजे. आणि 1.5 वर्षात बाळ पळायला लागतं. 2 वर्षात ते पळायला पाहिजे. 1.5 वर्षापासून सुरुवात होते आणि 2 वर्षापर्यंत पळायला पाहिजे. 2 वर्षात बाळ हे पायरी चढायला लागतं. म्हणजे दोन्ही पाय एका पायरीवर येतात, परत वरती एक पाय जातो, परत दुसरा पाय. तर अशी हे पायरी चढणं हे 2 वर्षाला सुरुवात होते. 3ऱ्या वर्षात मग ते काय एक पाय पायरीवर, दुसरा पाय दुसऱ्या पायरीवर असं ठेवून चढायला लागतं. 3 ते 4 वर्षात बाळ ही सायकल वगैरे चालवायला लागतं. ओके. तर हे जे ग्रॉस मोटर माइलस्टोन्स आहे की मान सांभाळणं, बसणं, उभं राहणं, चालणं, हे जे माइलस्टोनचे टप्पे आहे, तर हे माइलस्टोनचे टप्पे त्यांनी ह्या पर्टिक्युलर एजवर अचीव करायला पाहिजे. आणि इकडे तिकडे 2-3 महिने होऊ शकतात. जर त्यापेक्षा जर उशिरा जर तुमचं बाळ जर 1.5 वर्ष झालं चालत नसेल, उदाहरणार्थ 5-6 महिने झाले मान पकडत नसेल, ओके, 1 वर्ष झालं बसत नसेल, तर काहीतरी प्रॉब्लेम आहे, मेंदूची वाढ व्यवस्थित होत नाही असं समजावं. ठीक आहे. आता पुढचा वाढीचा टप्पा जो असतो त्याला आपण फाईन मोटर माइलस्टोन्स म्हणतो. म्हणजे हाताचा वापर बाळ कसं करतं आणि त्याचे जे माइलस्टोन्स आहे हे कसे अचीव करतो, तर याला आपण फाईन मोटर माइलस्टोन्स म्हणतो. तर युजली 4 महिने झाले तर काही वस्तू समोर दिली तर बाळ हे दोन्ही हाताने पकडतं. त्याला बायडेक्स्ट्रस ग्रास्प असे म्हणतात. ओके. तर युजली 4-5 महिन्यात समोर दिलेली वस्तू दोन्ही हातात बाळाने पकडायला पाहिजे. आणि जर बाळाने ती पकडली तर समजायचं त्याचं दृष्टी पण चांगली आहे. 6 महिन्यात बाळ एकाच हाताने वस्तू पकडतं. समोर वस्तू दिली तर ते एकाच हाताने पकडतं. 6 ते 7 महिन्यात एकाच हाताची वस्तू तो दुसऱ्या हातामध्ये ट्रान्सफर करू शकतो. आणि
असं पिन्सर ग्रास म्हणतो. काही एखादी बारीक वस्तू असते तर ती हे 2 बोट असतात, इंडेक्स फिंगर आणि थंब, यांनी पकडण्याची जी प्रक्रियाला पिन्सर ग्रास म्हणतात. आपण पेन पकडतो वगैरे म्हणतो. तर त्याची सुरुवात ही 9 महिन्यात होते आणि 12 महिन्यात युजली छोटी वस्तू किंवा पेन बाळ असं 2 बोटांनी पकडू शकतो. याला पिन्सर ग्रास म्हणतात. जर त्याला हे क्यूब्स दिले असे, तर 15 महिन्याचं बाळ हे 2 क्यूबचं टॉवर तयार करतं. 18 महिन्याचं बाळ हे 3 क्यूबचं टॉवर तयार करतं. 2 वर्षाचं बाळ असं 4 ते 6 क्यूबचं टॉवर तयार करतं आणि 3 वर्षाचं बाळ असं 9 क्यूबचं टॉवर तयार करतं. ठीक आहे. जर बाळाला पेन वगैरे दिला, ओके, तर ती आडवी रेषा हे 2 वर्षात अधोरेखित करायला लागतं. 3 वर्षात असं गोल करायला लागतं. ओके. 4 वर्षात असा क्रॉस असतो तो करायला लागतो. 4.5 वर्षात असा चौकोन स्क्वेअर करायला लागतो. 5 वर्षात हा ट्रँगल करायला लागतो आणि 7 वर्षात असं डायमंड ड्रॉ करायला लागतो. ओके. तर मेंदूची वाढ व्यवस्थित होते, कॉग्निटिव्ह जे डेव्हलपमेंट जर व्यवस्थित होत असेल तर बाळ असे वयानुसार हे ड्रॉ करू शकतं. पुढचा जो माइलस्टोन्स असतो तो लँग्वेज माइलस्टोन्स म्हणजे भाषा. तर लहान मुलं बोलण्याचं कसं शिकतात, तर युजली 3 महिन्यात बाळ कुईंग करायला लागतं, म्हणजे थोडाफार आवाज काढायला लागतं. 6 महिन्यात बॅबलिंग म्हणजे मम दद 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 असं 6 महिन्यात बॅबलिंग युजली सुरू करतं. युजली 9 महिन्यात बाळ मम्मम दद्दा मम्मा दद्दा म्हणजे त्याला काही अर्थ नसतो, पण मम्मा दद्दा असं बायसिलेबल वर्ड विदाउट मिनिंग असं सुरू करायला लागतं. आणि 12 महिने ते 15 महिने या दरम्यान एक अर्थपूर्ण शब्द बोलायला लागतं. तर हे खूप महत्वाचं आहे की 12 महिन्यापासून ते 15 महिन्यापर्यंत एक तरी अर्थपूर्ण शब्द, म्हणजे मुलं कसं बाप्पा मम्मा असं म्हणत असतं पण त्याला काही अर्थ नसतो. जर एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीला तो बाबा म्हणत असेल तर मग त्याला तो अर्थपूर्ण म्हणजे मिनिंगफुल वर्ड आपण जो म्हणतो तर तो युजली 12 महिन्यापासून सुरुवात होते आणि काही मुलांना 15 महिने लागू शकतात. ठीक आहे. 18 महिन्यापर्यंत बाळाने बरेच म्हणजे 5 ते 40 शब्द बोलायला लागतो. ओके. 2 वर्षात 100 शब्द तरी बोलले पाहिजे आणि 2 शब्दाचे वाक्य म्हणजे पाणी दे, जेवण दे असे 2 शब्दाचे वाक्य 2 वर्षात त्यांनी बोलायला पाहिजे. 3 वर्षाचे बाळ भरपूर शब्द बोलतात, म्हणजे 900 ते 1000 शब्द बोलतात आणि 3 शब्दाचे वाक्य मला पाणी दे असे 3 शब्दाचे वाक्य त्यांनी बोलायला पाहिजे. तर हे भाषेचे म्हणजे माइलस्टोन्स जे असतात याचे भाषेचे, तर अशा पद्धतीने माइलस्टोन्स त्यांनी अचीव करायला पाहिजे. जर आपले बाळ 2 वर्ष 1.5 वर्ष झालं काही बोलत नाही किंवा 2 वर्ष झाले काही बोलत नाही तर समजायचं काहीतरी प्रॉब्लेम आहे. आता पुढच्या जो विकासाच्या टप्प्याचा जो प्रकार असतो त्याला सोशल माइलस्टोन्स म्हणजे सामाजिक विकास, की लहान मूल आजूबाजूचे जे वातावरण आहे, आजूबाजूची जे व्यक्ती आहे यांच्याशी कसं इंटरॅक्ट करतं, तर याला सामाजिक विकासाचे टप्पे म्हणजे सोशल माइलस्टोन्स म्हणतात. तर युजली 2 महिन्यात जर तुम्ही बाळाला पाहून हसले तर बाळ तुमच्याकडे पाहून हसतं, त्याला सोशल स्माइल म्हणतात. तर असं हे सोशल स्माइल हे बाळाने 2 महिन्यात अचीव केले पाहिजे. 6 महिने झाले की बाळाला कळतं की आपला व्यक्ती कोण आणि दुसरा व्यक्ती कोण. जर अनोळखी व्यक्ती आला तर बाळ रडायला लागतं, त्याला स्ट्रेंजर अँझायटी म्हणतात. हे युजली 6 महिन्यात सुरुवात होते. 9 महिन्यात युजली बाळ टाटा वगैरे करायला लागतं, त्याच्या नावाला प्रतिसाद द्यायला लागतं. ओके. आणि 12 महिने झाले तर त्याला थोडं काही कमांड्स वगैरे केलं तर ते कमांड्स ते फॉलो करतो. पण हा 18 महिन्याचा जो माइलस्टोन असतो हे सगळ्यात महत्वाचे असतात. तर 18 महिन्यात काय करतात की बाळ त्यांना ज्या काही गोष्टी आवडतात, की त्यांनी काही गोष्टी पाहिले, कावळा पाहिला किंवा कुत्रं पाहिलं तर ते येऊन तुम्हाला असं बोटाने दाखवतात, पॉइंटिंग करतात. तर हे जे पॉइंटिंग आहे खूप महत्वाचं आहे. युजली 18 महिन्यात सुरुवात होते, 1.5 वर्षात ही सुरुवात व्हायला पाहिजे. म्हणजे त्यांना काही पाणी लागत असेल तर ते पाण्याकडे बोट दाखवणार. जर त्यांना काही गोष्ट चांगली आवडली किंवा त्यांना चांगलं कुतूहल वाटलं तर ते त्याच्याकडे पॉइंटिंग करतात. हे पॉइंटिंग जे माइलस्टोन्स असतात हे 18 महिन्यात अचीव होतात आणि हे सगळे खूप महत्वाचं असतं. आणि मूळ खेळण्याचं नाटक करतो, याला प्रिटेंड पे म्हणतो. म्हणजे त्याच्याकडे मोबाईल दिला तर तो कानाला लावतो आणि हॅलो हॅलो करतो. किंवा जर त्याच्याकडे ही डॉल्स वगैरे दिली तर त्या डॉलला ते भरवण्याचा प्रयत्न करतो. तर याला प्रिटेंड प्ले म्हणतात. तर हे युजली 18 महिन्यापासून सुरुवात होते आणि 2 वर्षापर्यंत त्यांनी हे अचीव केले पाहिजे. जर हे अचीव नाही केले तर समजायचं त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे.
पुढचं माइलस्टोन्स असतं म्हणजे व्हिजन माइलस्टोन्स, म्हणजे दृष्टी कशी डेव्हलप होते. ओके, तर 2 महिन्याचं बाळ आहे हे त्याच्या समोर असलेल्या पालकांच्या डोळ्यावर लक्ष केंद्रित करतं. ओके, आणि 3 महिन्यात तुम्ही इकडे तिकडे गेले की तो तुम्हाला फॉलो करतो. तर हे 3 महिन्यात ते फॉलो करायला लागतं. आता आणि पुढचे जे माइलस्टोन्स आहे दृष्टीचे ते आपण पाहिलेल्याच आहे की जर 4 महिन्याचं बाळ समोर दिलेली वस्तू पकडतं तर त्याच्यासाठी हाताचं आणि दृष्टी या दोघांचा पण उपयोग होतो. पुढचं माइलस्टोन्स म्हणजे ऐकण्याचं. तर जन्मापासून 3 महिन्यापर्यंत बाळाला एखादा आवाज ऐकू आला तर बाळ झोपेत असलं तर ते उठणार, रडणार, काही हालचाल करणार. ओके, 3 ते 6 महिन्यात युजली बाळ हे आईचा आवाज ओळखतं. ओके, आणि जर रडत असेल आणि आईचा आवाज आला तर रडणं थांबवतं. 6 ते 9 महिन्यात बाळ कुठून आवाज येतो त्याकडे डोकं हे हेअर टर्न करतं. आणि 9 ते 18 महिन्यात जर तुम्ही कॉल कराल तर ते तुमच्याकडे लक्ष देतं. त्याच्या नावाकडे हाक मारली तर त्या नावाकडे तो त्या व्यक्तीकडे तो पाहतो. आणि जर तुम्ही त्याला सांगितले की तोंड उघड किंवा डोळे बंद कर तर त्याला तो प्रतिसाद देतो. तर मित्रांनो, आपण आता हे जे माइलस्टोन्स आहे हे आता आपण पाहिले. आता ह्या माइलस्टोन्स तुम्हाला जर समजले असेल तर सगळे चॅट बॉक्स मध्ये लिहा. काही जर प्रॉब्लेम वगैरे असेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहा की तुम्हाला कळाले नाही. ओके, तर हे माइलस्टोन्स हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की हे माइलस्टोन्स जर त्या पर्टिक्युलर एज ग्रुपला जर बाळाने अचीव्ह केले तर समजायचं त्या बाळाच्या मेंदूची वाढ व्यवस्थित होते आहे. जर 2-3 महिने जर एक्स्ट्रा देऊन पण ते जर माइलस्टोन्स अचीव्ह नाही झाले तर समजायचं बाळाच्या मेंदूच्या वाढीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, तर आता चॅट बॉक्स मध्ये लिहा की तुम्हाला हे जे लहान मुलांच्या मेंदूची वाढ व्यवस्थित होते हे जर क्लिअर असेल तर चॅट बॉक्स मध्ये लिहा. कोणाला जर काही अडचण असेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहू शकता. ओके, थँक्यू ज्योतिजी, एव्हरीथिंग इज क्लिअर. कोणाला काही जर प्रॉब्लेम असेल, कारण की हे माइलस्टोन्स हे खूप महत्वाचे आहे की ग्रॉस मोटर म्हणजे बाळाने 4-5 महिन्यात मान पकडली पाहिजे, 6 महिन्यात पकडून बसलं पाहिजे, 9 महिन्यात विदाऊट पकडून बसलं पाहिजे, रांगलं पाहिजे, 1 वर्षात पकडून उभं राहिलं पाहिजे, 1.25 वर्षात चाललं पाहिजे. ओके, 1.5 वर्षात पळालं पाहिजे, 2 वर्षात पायऱ्या चढायला पाहिजे. ठीक आहे, फाईन मोटर म्हणजे त्यांनी 4 महिन्यात दोन्ही हाताने वस्तू पकडली पाहिजे, 6 महिन्यात एका हाताने वस्तू पकडली पाहिजे. ओके, एक हाताने वस्तू दुसऱ्या हातात 6 ते 7 महिन्यात ट्रान्सफर केली पाहिजे, 9 ते 12 महिन्यात पिन्सर ग्रास येतो. ठीक आहे, तर हे झाले फाईन मोटर. लँग्वेज मध्ये 6 महिन्यात बाळ बॅबलिंग करायला लागतं, मम्मम दद्दा. 9 महिन्यात मम्मा दद्दा म्हणायला लागतं. 12 महिने ते 15 महिन्यात मिनिंगफुल वर्ड्स बाळ स्पीक करायला लागतं. 1.5 वर्षात बाळाने 5 ते 40 शब्द बोलले पाहिजे, 2 वर्षात ऍटलिस्ट 50 ते 100 शब्द बोलले पाहिजे, 2 शब्दाचे वाक्य बोलले पाहिजे, 3 वर्षात 3 शब्दाचे वाक्य बोलले पाहिजे. तर हे झाले लँग्वेज माइलस्टोन. सोशल माइलस्टोन्स मध्ये 2 महिन्यात तुम्ही असले तर तुमच्याकडे पाहिलं पाहिजे, त्याला सोशल माइलस्टोन्स म्हणतात. 6 महिन्यात अनोळखी व्यक्ती आला तर त्याला पाहून रडलं पाहिजे, त्याला स्ट्रेंजर अँझायटी म्हणतात. 1.5 वर्षात 9 महिन्यात त्यांनी टाटा केला पाहिजे. ओके, 1 वर्षात त्यांनी त्याच्या नावाकडे लक्ष दिले पाहिजे. 1.5 वर्षात त्यांनी त्याची जी आवडती वस्तू त्याच्याकडे पॉइंटिंग केले पाहिजे किंवा प्रिटेंड प्ले केला पाहिजे. तर हे जे माइलस्टोन्स हे खूप महत्वाचे आहे. ठीक आहे, तर तुम्ही आपले जे क्वेश्चन्स असेल तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहा. जेव्हा हे पूर्ण आपलं सेशन झालं तर मी सर्वांचे जे क्वेश्चन्स आहेत ते घेणार आहे. ओके, तर आता आपण हे जे विकासाचे टप्पे त्याविषयी माहिती घेतली. तर जर हे विकासाचे टप्पे जर वेळेवर झाले तर समजायचं आपल्या मुलाच्या मेंदूची वाढ व्यवस्थित होते. परंतु जर वयानुसार किंवा प्लस 2-3 मंथ्स एक्स्ट्रा जर देऊन पण ते जर वयानुसार ते जर विकासाचे टप्पे जर बाळाने जर अचीव्ह केले नाही तर समजायचं बाळाच्या मेंदूच्या वाढीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. ओके, तर वेगवेगळ्या विकासाच्या प्रकारावर वेगवेगळे आजार अवलंबून असतात. उदाहरणार्थ जर बाळ हे उशिरा चालत असेल, ओके, जे ग्रॉस मोटर माइलस्टोन्स आहे, जे मोटर माइलस्टोन्स हे उशिरा असेल, ओके, आणि त्याबरोबर थोडं बुद्धीचे पण माइलस्टोन्स उशिरा असेल तर ह्या मुलांना काय वेळेस सेरेब्रल पॉल्सी नावाचा आजार असू शकतो. किंवा किंवा फक्त लहान मुलं हे उशिरा मान पकडतात, बसतात,
परंतु त्यांची बुद्धी चांगली आहे, बोलणं चांगलं आहे, तर त्यांचे जे मसल्स आहे किंवा आपल्या स्पायनल कॉर्डमध्ये काही पेशी असतात त्यांना अँटेरियर हॉर्न सेल म्हणतात किंवा काही न्यूरोमस्क्युलर जंक्शन म्हणतात, तर त्यामध्ये काही प्रॉब्लेम असण्याची शक्यता असते. काही मुलं उशिरा बोलतात, ओके, किंवा बोलत नाही. आता बोलले नाही तरी 1.5 ते 2 वर्षाच्या बाळाने त्याचे जे काही म्हणणे आहे त्याने पॉइंटिंग करून दाखवले पाहिजे. ते जर पॉइंटिंग पण करत नसल, बोलत पण नसल, तुमच्या बोलण्याकडे ध्यान देत नसल, आपल्या स्वतःमध्ये खेळत असेल, तर त्याला ऑटिझम म्हणजे स्वमग्नता असण्याची शक्यता असू शकते किंवा त्याला ऐकण्याचा काही प्रॉब्लेम असू शकतो. तर हे विकासाचे टप्पे खूप महत्वाचे असतात. कोणता विकासाचा टप्पा लेट आहे त्याच्यानुसार त्याला कोणतेही त्रास असू शकतो, हे डॉक्टर त्यावरून निदान करतात. तर मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या ज्या बाळाच्या जे मी विकासाचे टप्पे आहे ते जर ते विकासाचे टप्पे जर तो उशिरा अचीव्ह करत असेल, तर लहान मुलांच्या मेंदूविकार तज्ञांकडून त्याची तपासणी करून लवकरात लवकर ट्रीटमेंट करणं अत्यंत गरजेचं आहे. ओके, तर आता हे जे विकासाचे टप्पे हे जे आपण अचीव्ह करतो, तर त्यामध्ये आपण पाहिलं की विकासाचे टप्पे जे विलंबाने अचीव्ह करत असेल, जर ते व्यवस्थित त्याच्या वयाप्रमाणे अचीव्ह नसेल करत, तर त्याची काय कारण आहे की लहान मुलांच्या मेंदूची वाढ का उशिरा होते. ओके, तर आता आपण पाहिलेलंच आहे की लहान मुलांचा मेंदू हा जेव्हा बाळ पोटात असतं तेव्हापासूनच सुरुवात होते. ओके, ज्यामुळे जर बाळ पोटात असतं त्यावेळी जर काही आईला आजार झाला तर त्याचा परिणाम लहान मुलांच्या मेंदूच्या वाढीवर होऊन मेंदूची वाढ उशिरा होऊ शकते. ओके, तर उदाहरणार्थ जर आईला काही इन्फेक्शन झाले, ज्याला आम्ही टॉर्च ग्रुप ऑफ इन्फेक्शन म्हणतो, जर आईला ताप आला आणि अंगावर पुरळ आली, ओके, तर असा ताप जे टॉर्च ग्रुप ऑफ इन्फेक्शन आहे याचा परिणाम लहान मुलांच्या मेंदूवर होऊ शकतो आणि त्यांची वाढ उशिरा होऊ शकते. जर लहान मुलांचा जो मेंदू पोटात तयार होत असेल तर त्या विशिष्ट महिन्यात त्यामध्ये बदल घडत असतो आणि त्याच्यात मॅच्युरेशन होत असते, त्याचे वेगवेगळे पार्ट तयार होत असते. ही जी प्रोसेस आहे याच्यामध्ये काही कारणाने बिघाड आला आणि त्यामुळे जर ब्रेनचे जर ॲबनॉर्मॅलिटी झाली तर त्याच्यामुळे पण हे विकासाचे टप्पे उशिरा अचीव्ह करतात आणि मेंदूची वाढ उशिरा होऊ शकते. बाळ जर पोटात असेल आणि आईला काही आजार असेल, डायबिटीस असेल, हायपरटेन्शन असेल, काही किडनीचे आजार असेल, काही मोठे आजार असेल की जेणेकरून लहान मुलांची जे मेंदूला जर ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित नाही झाला तर त्याच्यामुळे पण मेंदूला इजा होऊन मेंदूची वाढ उशिरा होऊ शकते. पुढचं म्हणजे की जर फोलिक ऍसिड डेफिशियन्सी असली आईला तर त्याचा परिणाम मेंदूच्या वाढीवर होऊ शकतो. त्यामुळे कोणी पण जर प्रेग्नन्सी प्लॅन करत असेल तर हे फोलिक ऍसिडची टॅबलेट ही घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे प्रेग्नन्सी झाल्यावर घेऊन काय उपयोग नसतो, कारण की जेव्हापर्यंत प्रेग्नन्सी होऊन कळतं तोपर्यंत वेळ निघून गेलेला असतो. त्यामुळे पहिल्यापासूनच हे फोलिक ऍसिड घेणं अत्यंत गरजेचं असतं. दुसरी गोष्ट, आई काही जे औषधं घेते, ओके, त्याचा पण परिणाम बाळाच्या मेंदूवर होऊ शकतो. पण हे कोणते काही खूप टॉक्सिक औषध असतात, म्हणजे कॅन्सरचे औषध आहे किंवा काही झटक्याचे औषध आहे, त्यामध्ये पण काही रेअर औषध असतात की त्या औषधाचा परिणाम लहान मुलांच्या मेंदूवर होऊ शकतो. ओके, किंवा आईला जर दुखापत झाली, ट्रॉमा झाला, ऍक्सिडेंट झाला, रक्तस्राव झाला. दुसरी गोष्ट, जर आई टेन्शन मध्ये असेल, ओके, घराचं वातावरण चांगलं नसेल, खूप टेन्शन मध्ये असेल, तर त्याचा पण परिणाम लहान मुलाच्या मेंदूच्या वाढीवर होऊ शकतो. आता डिलिव्हरी दरम्यानची कोणती कारणे आहेत? ओके, तर जर बाळ प्रीमॅच्युअर त्याचा जन्म झाला किंवा कमी वजनाचा असेल, जन्म झाल्यावर जर बाळ रडलं नाही, बाळाला काचेच्या पेटीत ठेवावं लागलं, जर जन्मानंतर बाळाने व्यवस्थित दूध नाही पिलं आणि बाळाच्या जर शरीरातली साखर कमी झाली तर त्याचा परिणाम मेंदूवर होऊ शकतो. जर बाळाच्या मेंदू असतो त्याचं जर इन्फेक्शन झालं, मेनिंजायटिस झालं, त्याच्यामुळे पण मेंदूला इजा होऊन मेंदूच्या वाढीमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. किंवा मेंदूमध्ये जर रक्तस्राव झाला तर त्यामुळे पण लहान मुलांच्या मेंदूच्या वाढीमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. जर थोडी मोठी झाली तर जर काही बाळाला इजा झाली, मेंदूला ऍक्सिडेंट्स वगैरे, मेंदूला इजा झाली किंवा मेंदूमध्ये रक्तस्राव झाला किंवा मेंदूचं इन्फेक्शन झालं, त्याला आपण मेनिंजायटिस म्हणतो, किंवा लहान मुलांनी जर काही पॉइझन्स, ऍक्सिडेंटली पॉइझन्स घेतलं तर त्याचा पण परिणाम हा लहान मुलांच्या मेंदूवर होऊन तिची मेंदूची वाढ उशिरा होऊ शकते. काही अनुवांशिक कारण असतात. तर मित्रांनो, आपल्या
शरीरामध्ये करोडो सेल्स असतात, पेशी असतात. त्या ह्या पेशीमध्ये हे न्यूक्लियस असतं आणि त्याच्यामध्ये हे गुणसूत्र असतात. ओके, तर ह्या गुणसूत्रामध्ये हे डीएनए असतं आणि या डीएनए मध्ये हे जीन्स असतात. तर हे जे जीन्स असतात, तर हे जीन्स आपल्या शरीरातले जे वेगवेगळे प्रोटीन्स आहेत ते तयार करत असतात. तर ह्या ज्या गुणसूत्रामध्ये काही प्रॉब्लेम झाला किंवा ह्या जीन्समध्ये काही प्रॉब्लेम झाला, तर ते जे जीन्स आहेत ते जे प्रोटीन्स तयार करतात, तर ते प्रोटीन व्यवस्थित तयार होत नाही. त्यामुळे शरीरामध्ये जे अनावश्यक वस्तू असतात ते वाढतात, ते मेंदूला जाऊन इजा करतात आणि ज्या आवश्यक वस्तू असतात ते तयार होत नाही, त्यामुळे मेंदूची आणि शरीराची वाढ होत नाही. तर त्याला हे अनुवंशिक कारण म्हणतात. आता अनुवंशिकचे वेगवेगळे प्रकार असतात. ओके, तर युजली आम्ही कोणाला सांगितलं की तुमच्या बाळाला अनुवंशिक कारणामुळे मेंदूची वाढ उशिरा होऊ शकते, तर ते म्हणते आमच्या फॅमिलीमध्ये तर कोणाला नाही. ओके, तर कसं असतं, अनुवंशिक आजाराचे वेगवेगळे प्रकार असतात. तर एक जो असतो त्याला म्हणतो आपण ऑटोसोमल डॉमिनंट, म्हणजे पिढी ना पिढी दरम्यान येत असतो. म्हणजे आजोबाला तो आजार असतो, मग वडिलांना होतो, मग त्यांच्या बाळाला होतो. याला ऑटोसोमल डॉमिनंट म्हणतात. दुसरा आजार जो अनुवंशिकचा असतो त्याला ऑटोसोमल रिसेसिव्ह म्हणतो. तर हा ऑटोसोमल रिसेसिव्ह म्हणजे एकाच पिढीमध्ये म्हणतो. ओके, तर काही जे कपल्स असतात त्यांचे जर लग्न नात्यात झाले, तर अशा कपल्सच्या मुलांना ते आजार होण्याची शक्यता असते. त्याला ऑटोसोमल रिसेसिव्ह म्हणतात. तो असा वरतून येत नाही, तो एकाच जनरेशनला होऊ शकतो, तर त्याला ऑटोसोमल रिसेसिव्ह म्हणतात. आणि तिसरा अनुवंशिक प्रकार काय असतो की पॅरेंट्समध्ये, आई वडिलांमध्ये किंवा खानदानमध्ये काही प्रॉब्लेम नसतो, पण जेव्हा बाळ पोटात असतं, ओके, आणि त्याच्या सेल्स डिवाइड होत असतात आणि ह्या सेल्स डिव्हिजन होताना ह्या ज्या क्रोमोसोम मध्ये काही प्रॉब्लेम्स आले, या जीन्स मध्ये ते काही प्रॉब्लेम्स आले, तर त्याच्यामुळे पण त्रास होऊ शकतो. तर हे वेगवेगळे अनुवंशिक आजाराचे हे प्रकार असतात. पुढचं कारण की ज्यामुळे मेंदूची वाढ व्यवस्थित होत नाही ते म्हणजे कुपोषण, मॅलन्यूट्रिशन. जर बाळाला व्यवस्थित दूध दिलं नाही, आईचं दूध दिलं नाही किंवा 6 महिन्यानंतर आईच्या दुधाबरोबर वरचा जो आहार असतो तो व्यवस्थित दिला नाही, जे कॅलरी आणि प्रोटीनचं जर डेफिशियन्सी असेल, तर लहान मुलांचे कुपोषित होतं आणि त्याचा परिणाम मेंदूवर पण होऊ शकतो आणि त्याच्यामुळे पण मेंदूला इजा होऊन त्याची जी वाढ असते ती उशिरा होऊ शकते. जर लहान मुलांना दिसायला प्रॉब्लेम असेल किंवा ऐकायला प्रॉब्लेम असेल, तर त्यामुळे पण त्यांच्या जे मेंदूमध्ये जे सेन्सेशन्स जातात, जे आपण बाहेरचे जे काही जे इनपुट्स असतात ते मेंदूला भेटत नाही, त्यामुळे मेंदूची वाढ उशिरा होऊ शकते. तर कोणाला ऐकण्याचा त्रास असेल तर त्यामुळे पण मेंदूची वाढ उशिरा होऊ शकते. किंवा शारीरिक शोषण किंवा दुर्लक्ष, निग्लेक्ट किंवा चाइल्ड अब्यूज, हे पण कसं आहे की लहान मुलांच्या मेंदूसाठी अन्नाबरोबर त्याला चांगल्या प्रकारे आणि पॉझिटिव्ह ऍटमॉस्फिअर देणं पण खूप गरजेचं असतं. जर त्याचं निग्लेक्ट केलं, त्याला व्यवस्थित ध्यान नाही दिलं, त्यामुळे पण लहान मुलांच्या मेंदूच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. ओके, तर मित्रांनो आपण पाहिलं आता यामध्ये की लहान मुलांच्या मेंदूच्या वाढ मध्ये व्यत्यय आणण्याचे कोणते कोणते कारण आहेत. ओके, तर पोटात असताना जर मेंदूला काही गोष्टीमुळे परिणाम झाला किंवा डिलिव्हरीच्या वेळी रडला नाही किंवा प्रीमॅच्युअर लो बर्थ वेट असेल किंवा मेनिंजायटिस झालं, मेंदूत रक्तस्राव झाला, किंवा जर बाळ थोडं मोठं झालं, त्याचा ऍक्सिडेंट झाला, मेंदूत रक्तस्राव झाला, मेंदूला इजा झाली किंवा मेनिंजायटिस झालं किंवा ऍक्सिडेंटली पॉइझन घेतलं, त्यामुळे मेंदूची वाढ उशिरा होऊ शकते. किंवा काही अनुवंशिक कारणं असतात किंवा कुपोषण. तर ह्या वेगवेगळ्या कारणामुळे मेंदूला इजा होऊन मेंदूची वाढ उशिरा होऊ शकते. तर आपल्याला जर असं आढळून आलं की आपल्या मुलाचे जे विकासाचे टप्पे उशिरा त्याने अचीव करतो आहे, तर त्याच्या मेंदूमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि मग ते प्रॉब्लेम काय आहे, तर ते तुम्ही लहान मुलांचे मेंदूरोग तज्ञ त्यांच्याशी तुम्ही भेटा आणि त्याचा निदान करून लवकरात लवकर त्याचा उपचार करा. तर जेव्हा माझ्याकडे असे बाळ येतात की त्यांचे जे विकासाचे टप्पे, जे माइलस्टोन्स असतात, ते उशिराने अचीव होतात, तर मी त्यांचा प्रथम पूर्णपणे इतिहास म्हणजे हिस्ट्री घेतो की ह्या लहान मुलांचं जेव्हा बाळ पोटात असताना तर आईला काही त्रास झाला होता का, त्याचं डिलिव्हरी कशी झाली, वजन किती होतं, रडला होता का नाही, त्याच्यानंतर व्यवस्थित दूध पिलं का नाही, नंतर त्याचे जे विकासाचे टप्पे हे कधी कधी त्यांनी अचीव केले, फॅमिलीमध्ये कोणाला असा त्रास आहे का,
अजून याच्याबरोबर त्याला काही झटक्याचा किंवा अजून दुसरा काही त्रास आहे का, तर असं हा सर्व हिस्ट्री त्याची घेतली जाते. आणि मग त्याच्यानुसार आम्ही ठरवतो की त्याच्या मेंदूच्या कोणत्या भागामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो, कोणत्या हे विकासाचे टप्पे प्रिडॉमिनंटली उशिरा तो अचीव करत आहे, कोणता त्याला तो आजार असू शकतो आणि कोणत्या कारणामुळे ते असू शकतं. तर याच्यासाठी मग वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट केल्या जातात. तर हिस्ट्री घेतल्यानंतर लहान मुलांची व्यवस्थित तपास केला जातो आणि नंतर वेगवेगळ्या टेस्ट केल्या जातात. आता ह्या टेस्टमध्ये वेगवेगळे टेस्ट असतात. म्हणजे उदाहरणार्थ रक्ताचे टेस्ट केले जातात, त्याच्या शरीरात रक्ताचं प्रमाण किती आहे. काही वेळेस जर थायरॉइड हार्मोनची शरीरामध्ये जर कमतरता असेल, हायपोथायरॉइडिझम असेल, तर त्यामुळे पण लहान मुलांच्या मेंदूची वाढ उशिरा होऊ शकते. तर त्याच्या तपासण्यानंतर डॉक्टर ठरवतात की कोणत्या कोणत्या रक्ताचे तपास करायचा. पुढचा म्हणजे मेंदूचं स्ट्रक्चर कसं आहे, मेंदूला स्ट्रक्चर कसं आहे, तर ते हे MRI च्या द्वारे कळतं. ठीक आहे. तर डॉक्टर ठरवतात की याला MRI करायची गरज आहे का नाही, आणि जर वाटलं डॉक्टरांना तर ते मग MRI चा सल्ला देतात. काही मुलांना हे मेंदूचा आलेख, जर मेंदूची कार्यप्रणाली बिघडलेली असेल किंवा मेंदूला जर काही मुलांना झटके येत असेल, तर हा EEG नावाचा मेंदूचा आलेख नावाचा तपास केला जातो. लहान मुलांचं दृष्टी व्यवस्थित आहे का, त्यांना व्यवस्थित दिसतं का, त्यांना व्यवस्थित ऐकू येतं का नाही, ते याचा पण तपास केला जातो. जर काही वाटत असेल की त्यांना दिसण्याचा ऐकण्याचा त्रास आहे, तर त्यांचे बेरा नावाची किंवा OE नावाची ही ऐकण्याचा तपास, आणि मोठ्या मुलाचा आहे ऑडिओमेट्री नावाचा तपास केला जातो, आणि लहान मुलांच्या डोळ्यांचा तपास केला जातो. जर वाटले की ह्या लहान मुलांच्या ह्या मेंदूचा त्रास हा जेनेटिक कारणामुळे असू शकतो, तर त्याच्या काही ब्लडचे जेनेटिक टेस्ट केले जातात. त्यामध्ये कॅरोटायपिंग असेल किंवा क्रोमोझोमल मायक्रो ॲरे असेल किंवा एक्झॉम सिक्वेन्सिंग नावाच्या वेगवेगळ्या तपास असतात. ते डॉक्टर ठरवतात की याला अनुवंशिक आजार आहे का आणि कोणती अनुवंशिक टेस्ट करू शकतात. कारण की काही जर अनुवंशिक आजार असतात, तर त्यामध्ये काही स्पेसिफिक ट्रीटमेंट आहे का, किंवा हा अनुवंशिक आजार असला तर हा पुढच्या बाळाला होण्याचे चान्सेस आहे का, तर हा आजार होऊ नये याच्यासाठी काय प्रिकॉशन घ्यावे लागते. तर हे सर्व जर त्या बाळाला अनुवंशिक आजार असेल आणि त्याचं जर ह्या टेस्टने निदान झालं, तर आपण ते पुढच्या बाळाला प्रिव्हेंट करू शकतो, किंवा ह्या बाळाचे ट्रीटमेंट काही आहे का स्पेसिफिक ते आपण ठरवू शकतो. तर ह्या टेस्ट केल्या तर सायमल्टेनियसली आपण त्या बाळाचं निदान करत असतो की कोणत्या कारणामुळे त्याच्या मेंदूची वाढ उशिरा होते, आणि त्याबरोबर बाळाला ट्रीटमेंट सुरू करावं लागते, त्याच्या मेंदूला स्टिम्युलेट करावं लागतं. ओके. आणि ह्या जी उपचारची पद्धती असते याला मल्टीडिसिप्लिनरी मोड ऑफ ट्रीटमेंट म्हणतात. तर मित्रांनो, लहान मुलांच्या मेंदूची वाढ ही उशिरा होणे हे काय असतं, लक्षण असते, कारण नसतं. आपण ते कारण शोधण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याच याच्यात कारण कळत नाही, काही याच्यात कारण कळालं तर काही त्याची स्पेसिफिक ट्रीटमेंट दिली तर बाळ व्यवस्थित होऊ शकतं. पण बऱ्याच जे असतात आजार त्याला कारण कळत नाही, किंवा त्यासाठी असं स्पेसिफिक काही औषध नसतं. ओके. तर अशा मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे मल्टीडिसिप्लिनरी मोड ऑफ ट्रीटमेंट द्यावे लागते. त्यामध्ये वेगवेगळे जे तज्ज्ञ असतात त्याचा समावेश होतो. उदाहरणार्थ माझ्यासारखे पीडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट मीन्स मेंदूविकार तज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, ओके, स्पीच थेरपिस्ट, स्पेशल एज्युकेटर, असे वेगवेगळे जे थेरपिस्ट असतो, तर ह्या मार्फत अशा मुलांच्या मेंदूला स्टिम्युलेट केलं जातं की जेणेकरून मेंदूला स्टिम्युलेट केलं तर अशी मुले ही नॉर्मल होऊ शकतात. आणि हे मल्टीडिसिप्लिनरी मोड ही लवकरात लवकर करण्याचं कारण का, की जितक्या लवकर जर लहान मुलांचा जर मेंदूचा आजार कळाला आणि लवकरात लवकर ह्या ज्या थेरपी सुरू केल्या, तर अशी मुलं नॉर्मल होण्याचे चान्सेस जास्त असतात. जर उशिरा लागला तर मग नॉर्मल होण्याचे चान्सेस त्या प्रमाणात कमी होत असतात. तुम्हाला काय सांगितलंय की लहान मुलांच्या मेंदूमध्ये दर सेकंदाला म्हणजे म्हणजे लाखो कनेक्शन्स तयार होत असतात, आणि त्या कनेक्शनच्या बेसवर लहान मुलांच्या पुढची वाढ होत असते. तर जेवढा उशीर होतो तेवढ्या लहान मुलांचा त्या ट्रीटमेंटवर असर होऊ शकतो. त्यामुळे अर्ली डायग्नोसिस, अर्ली इंटरव्हेन्शन हे खूप महत्वाचे असते. ठीक आहे. तर मेंदूविकार तज्ज्ञ त्या लहान मुलांचं काय प्रॉब्लेम्स आहे त्याचं निदान करतं, त्या असोसिएटेड काही झटक्याचा त्रास आहे का, दुसरे काही प्रॉब्लेम असतो तो ट्रीट करतो, आणि त्याला त्या लहान मुलांना काही मेंदूच्या वाढीसाठी जे आवश्यक घटक द्रव्य आहे ते देतो, किंवा एखादा पर्टिक्युलर आजार असेल
तर त्याच्यानुसार औषध उपचार सुरू केले जाते आणि इतर थेरपिस्ट वर कोऑर्डिनेशन करून त्या लहान मुलांची ट्रीटमेंट केली जाते. ओके. जर लहान मुलं उशिरा बसत असेल, चालत असेल, तर त्यांना फिजिओथेरपी सुरू केली जाते, की जेणेकरून त्यांचे जे ग्रॉस मोटर फंक्शन असते, मान पकडणं, बसणं, उभं राहणं, चालणं, याला मदत होईल. त्यांच्या शरीरावर जो मसलमध्ये स्ट्रेंथ कमी असते तर ती स्ट्रेंथ वाढवावी. आणि काहीमुळे जे सेरेब्रल पॉल्सीचे मुलं असतात त्यांच्या शरीरामध्ये स्पॅस्टिसिटी म्हणजे ताण खूप जास्त असतो, तो कमी करावा, कॉन्ट्रॅक्चर कमी करावे. तर याचं जे ट्रीटमेंट आहे हे फिजिओथेरपिस्ट करतात. तर फिजिओथेरपिस्ट असे व्यायाम करून घेतात, ते तुम्हाला शिकवतात. ते व्यायाम तुम्ही घरी करणं पण अत्यंत गरजेचं असतं. दुसरे असतात ऑक्युपेशनल थेरपिस्ट. तर फिजिओथेरपिस्ट काय करतात की जे ग्रॉस मोटर आहे, बसणं, चालणं, यावर ध्यान देतात. तर ऑक्युपेशनल थेरपिस्ट काय करतात की जे फाईन मोटर फंक्शन असतात, की हाताने वस्तू पकडणे, डे टू डे ऍक्टिव्हिटी असतात बाळाचे, बाळाला आंघोळ घालणे, कपडे घालणे, जे डे टू डे ऍक्टिव्हिटी असतात तर त्याकडे ध्यान देतात आणि वेगवेगळ्या प्ले थेरपीद्वारे बाळाच्या मेंदूला स्टिम्युलेट करण्याचा प्रयत्न करतात. पुढचे असतं स्पीच थेरपी. जे मुलं उशिरा बोलतात तर अशा मुलांना स्पीच थेरपी सुरू करावी लागते. ओके. आणि हे स्पीच थेरपी तुम्हाला शिकवतात, करून घेतात आणि तुम्ही ते नंतर करणे पण अत्यंत गरजेचं असतं. स्पेशल एज्युकेशन. काही मुलांची बुद्धीची क्षमता कमी असते, त्यांचं जे बुद्ध्यांक कमी असतो, अशा मुलांना त्यांच्या बुद्ध्यांकानुसार शिकवावं लागतं. ओके. 5 वर्षाचा मुलगा आहे पण त्याचा बुद्ध्यांक कमी आहे तर त्याला त्याच्या बुद्ध्यांकाप्रमाणे शिकवावं लागतं. तर हे स्पेशल एज्युकेटर असतात, तर ते त्याला हे स्पेशल एज्युकेशन देतात. आता औषध उपचार आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपी आहे, ह्या तर महत्वाच्या आहे, परंतु लहान मुलांना व्यवस्थित आहार देणे हे पण अत्यंत गरजेचं आहे. ओके. तर लहान मुलांचा जो आहार आहे तो निरोगी असला पाहिजे. तर लहान मुलांचा आहार कसा द्यायला हवा, तर पहिले 6 महिने फक्त आणि फक्त आईचे दूध दिले पाहिजे, त्याला एक्सक्लुसिव्ह ब्रेस्ट फिडिंग म्हणतात. आणि 6 महिन्यानंतर आईच्या दुधाबरोबर त्याला वरचा आहार दिला जातो, त्याला कॉम्प्लिमेंटरी फिडिंग म्हणतात, की आपण त्याला मग मुगदा तांदळाची पेज, नाचणीची पेज, रव्याची पेज, हिरव्या पालेभाज्यांचं सूप, फळांचा ज्यूस, असं थोडं सेमी सॉलिड वगैरे पदार्थ सुरू करतो. कुस्करून फळं वगैरे देतो. ओके. 9 महिन्याचं झालं तर उकडलेल्या अंड्याचा पिवळा भाग, 1 वर्षानंतर उकडलेल्या अंड्याचा पांढरा भाग देत असतो. 1 वर्ष झालं तर बाळाने म्हणजे डाळ भात किंवा कुस्करून चपाती वगैरे असं खाल्लं पाहिजे. आणि 1 वर्षाच्या बाळाने आईच्या अर्ध अन्न खाल्लं पाहिजे. 2 वर्षाच्या बाळाने वडिलांचे जेवढे जेवतात त्याचे अर्ध अन्न खाल्लं पाहिजे. तर आणि जेव्हा बाळ मोठं होतं त्यांना कडधान्य, डाळी, हिरव्या पालेभाज्या, फळं, मोड आलेली कडधान्य, ड्राय फ्रुट्स, रूट्स, गाजर, काकडी वगैरे असतात हे, आणि त्याबरोबर गावरान तुपाचा वापर करणं. तर ह्या वस्तू जास्तीत जास्त देणं अत्यंत गरजेचं आहे. लहान मुलांना जर मेंदूची व्यवस्थित वाढ व्हायची असेल तर त्यांना जास्त गोड पदार्थ देऊ नका, वरचं दूध देऊ नका किंवा खूप कमी प्रमाणात द्या. ओके. हे खूप कॉन्ट्रोवर्शियल होईल, की खूप लोक कसं आहे की दूध हे आपल्या वर्षानुवर्ष आपल्याला सांगत आलं आहे की गाईचं दूध वगैरे हे, परंतु आपण हे बेसिक समजून घ्यायला पाहिजे असतं की गाईचं दूध हे गाईच्या बाळासाठी असतं. ओके. आणि आईचं दूध हे आईच्या बाळासाठी असतं. ओके. गाईचं दूध पचवण्यासाठी गाईच्या बाळाच्या पोटामध्ये ते निसर्गाने ते एन्झाईम्स दिलेले असतात, तसं आपल्या शरीरामध्ये ते एन्झाईम नसतं. तर शक्यतो गाईचं दूध देणं टाळा. ओके. आईचं दूध आणि हे जे आहार सांगितलाय तो जास्तीत जास्त द्या. तिसरी गोष्ट, बाहेरच्या जे वस्तू असतात जसे कुरकुरे, चॉकलेट, चिप्स, चायनीज, यामध्ये खूप सारे कलरिंग एजंट्स, प्रिझर्वेटिव्ह, केमिकल्स असतात, त्याचा परिणाम मेंदूवर होऊ शकतो. तर ते अजिबात देऊ नका. ठीक. तर लहान मुलांचा मेंदू जर व्यवस्थित होत असेल तर अशा प्रकारे निरोगी आहार देणं हे अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे. आता मित्रांनो, आपण पाहिलं की जर लहान मुलांचा जर मेंदूच्या वाढ हा उशिरा होत असेल तर ही वेगवेगळे प्रकार आहे. म्हणजे त्याला औषध उपचार, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, स्पेशल एज्युकेशन हे आहे. परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. ओके. आजार होऊनच देणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर लहान मुलांचा मेंदू हा
चांगल्या प्रकारे कसा त्याची वाढ व्हावी, तर याविषयी आपण आता चर्चा करू. ओके. तर लहान मुलांचं मेंदूचं वाढ मी आपण सांगितले की बाळ जेव्हा पोटातच असते तेव्हा लहान मुलांच्या मेंदूची वाढ व्यवस्थित होते. तर त्यामुळे आईने जेव्हा प्रेग्नन्सीच्या पहिलेच काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं. प्रेग्नन्सी प्लॅन करायची असेल तर आईने तिचं रक्त चेक केलं पाहिजे. तिचं जर रक्त कमी असेल तर रक्तवाढीच्या गोळ्या घेतल्या पाहिजे. नंतर आहार व्यवस्थित केला पाहिजे. व्यवस्थित व्यायाम, योगा, ध्यान केलं पाहिजे. ओके. प्रेग्नन्सीच्या पहिले फोलिक ऍसिड नावाची टॅबलेट असते ती सुरू करायला पाहिजे. ओके. प्रेग्नन्सी झालं तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही ज्या सोनोग्राफी असतात ते केले पाहिजे. जे मल्टीव्हिटॅमिन्स, कॅल्शियमच्या गोळ्या, आयर्नच्या गोळ्या असतात त्या घेतल्या पाहिजे. ओके. आणि व्यवस्थित बिना ताण घेता राहिलं पाहिजे. थोडं सौम्य काम करणे आणि जास्त जड न काम करणे या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. ओके. एक्सरे जे एक्सपोजर असतं ते टाळलं पाहिजे. विनाकारण जे औषध असतात ते घेणं टाळलं पाहिजे. ओके. कोणते औषध घेताना त्याचा लहान मुलांच्या मेंदूवर परिणाम होतो की नाही हे डॉक्टरांशी चर्चा करायला पाहिजे. तर ही काळजी जर घेतली तर बराच प्रॉब्लेम हे सॉल्व्ह होऊ शकतो. ओके. तर हे बाळ जेव्हा पोटात असतं तर अशा प्रकारे जर काळजी घेतली तर बाळाचा मेंदू हा व्यवस्थित तयार होऊ शकतो. पुढची गोष्ट म्हणजे जर बाळाची डिलिव्हरी ही हॉस्पिटलमध्येच करावी. हॉस्पिटलमध्ये बाळाचं व्यवस्थित काळजी घेतली जाते. बाळाला व्यवस्थित त्याची निगा राखली जाते आणि डिलिव्हरी नंतर लगेच बाळाला अर्ध्या तासाच्या आत ब्रेस्ट फिडिंग, स्तनपान हे सुरू करायला पाहिजे. ओके. आणि 6 महिन्यापर्यंत मी सांगितल्याप्रमाणे एक्सक्लुसिव्ह ब्रेस्ट फिडिंग हे अत्यंत करणं गरजेचं आहे. आणि आहाराविषयी मी आपल्याशी आता चर्चा केलेली आहे की 6 महिन्यापर्यंत एक्सक्लुसिव्ह ब्रेस्ट फिडिंग, त्याच्यानंतर आईच्या दुधाबरोबर वरचा पण आहार देणं, आहारामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी देणं हे आता आपण हे केलंय. दुसरी गोष्ट, लहान मुलांचं आहे ना, जेव्हा थोडी मोठी होतात तेव्हा ते इकडे तिकडे फिरायला लागतात आणि अशा मुलांच्या इजा होऊ शकते आणि अशा इजामुळे लहान मुलांच्या मेंदूच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. ओके. तर बाळ जेव्हा थोडं मोठं होतं तर घरी काही रॉकेल असतं किंवा काही जे ज्वलनग्रही वस्तू असतात तर त्या एखाद्या कपाटामध्ये बंद केल्या पाहिजे. त्याचा आणि मुलांचा संपर्क येऊ देता कामा नये. लहान मुलांचा हात कोणत्याही गरम वस्तू, स्टोव इकडे तिकडे जाऊ नये याची काळजी घ्यायला पाहिजे. काही जे इलेक्ट्रिक जे स्विच असतात ते लहान मुलांच्या हात पोहोचवणार नाही अशा पद्धतीने ते तुम्ही ते ऍडजस्ट करायला पाहिजे. काही जे फर्निचर्स असतात ते लहान मुलं ते आपल्या अंगावर पाडून घेऊ शकतात, तर त्याकडे तुम्ही ध्यान दिलं पाहिजे. काही जे घरी दुसरे मोठे व्यक्ती डायबिटीजचे, हायपरटेन्शनचे औषधं असतात ते असतात, तर लहान मुलं काय वेळेस अचानक ते औषधं घेऊ शकतात आणि त्यांचा ते परिणाम लहान मुलांच्या मेंदूवर होऊ शकतो. तर लहान मुलांचं सेफ्टी हे खूप अत्यंत गरजेचं आहे. जर लहान मूल सायकल खेळत असेल तर त्याला तुम्ही हेल्मेट घालायला शिकवा. ओके. त्याला जेव्हा लहान मूल झोपतं त्याला पाठीवर झोपवा, छातीवर झोपू नका. ओके. छातीवर झोपलं तर सडन इन्फंट डेथ होऊ शकतं. तर हे जे प्रोटेक्टिव्ह जे काही असतात तर हे पाळणे अत्यंत गरजेचं आहे. जर हे प्रोटेक्टिव्ह जर आपण जर पाळले, हे काळजी घेतली तर त्यांच्या मेंदूला इजा होणार नाही आणि त्यांच्या मेंदूची वाढ व्यवस्थित होऊ शकते. पुढचं म्हणजे लसीकरण. ओके. लहान मुलांना खूप सारे जीवघेणे आजार होऊ शकतात आणि त्यावर आता लसी अवेलेबल आहे. तर ह्या लसी असतात, ह्या बिना चुका घेणे अत्यंत गरजेचं आहे. ओके. तर काही मेनिंजायटिस वर पण लसी असतात, काही मिझल्स आहे, रुबेला आहे, डीपीटी आहे, ट्युबरक्युलोसिस आहे, पोलिओ आहे. तर ह्या ज्या आपले बालरोग तज्ञ सांगतात ह्या लसी वेळेवर घेणे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे लहान मुलांना मेंदूला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस एकदम कमी होऊन जाते. तर लसीकरण हे खूप अत्यंत गरजेचं आहे. पुढील गोष्ट म्हणजे की तुम्हाला सांगितलं की लहान मुलांच्या मेंदूमध्ये कनेक्शन्स तयार होत असतात आणि हे कनेक्शन हे लहान मुलगा हुशार होणार की नाही, इंटेलिजंट होणार की नाही, हे त्या कनेक्शनवर अवलंबून असते. आणि हे जे कनेक्शन असतात हे कसे असतात, त्याला म्हटले जाते यूज इट ऑर लूज इट. ओके. म्हणजे
जर तुम्ही एखाद्या गोष्टीचा मेंदूचा वापर केला तर ते कनेक्शन फॉर्म होतात, जर त्या मेंदूचा जर वापर केला नाही तर ते कनेक्शन मरून जातात. तर जास्तीत जास्त कनेक्शन मेंदूमध्ये फॉर्म झाले पाहिजे, मेंदूचे जे पेशी असतात त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त कनेक्शन फॉर्म झाले पाहिजे, याची काळजी पालकांनी घेतली पाहिजे. तर पालक काय करू शकतात, तर जास्तीत जास्त लहान मुलांशी बोलत राहणं, त्याच्याशी इंटरॅक्ट करणं, त्याच्याशी हसणं, त्याला घेणं, त्याला हक करणं, त्याला किस करणं, त्याला त्याच्या मेंदूला स्टिम्युलेट करणं, त्याला ज्या डोळ्यात स्टिम्युलेट करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या खेळण्या किंवा आजूबाजूचे जे एन्व्हायरमेंट असतं ते दाखवणं. ओके, कानासाठी त्याच्याशी गप्पा मारणं, गोष्टी सांगणं, त्याला गाणं म्हणून दाखवणं. ओके, स्किनसाठी थोडा मसाज करणं, त्याचे जे हे असतात बॅलन्सचे केंद्र असतं त्याच्यासाठी थोडं झोळीचा वापर करू शकतो. पण झोळीचा वापर कधी, जेव्हा बाळ जागा असेल तेव्हा झोळीचा वापर करू शकतो, की जेणेकरून त्याचे बॅलन्सचे केंद्र जे असतात मेंदूचे ते स्ट्रॉंग होऊ शकतात. ओके, तर त्याच्या मेंदूला जास्तीत जास्त स्टिम्युलेट करणं, त्याला आजूबाजूला काय काय आहे, याचं काय होतं, याला काय म्हणतात, फळांचे प्राण्यांचे जे चित्राच्या पुस्तकं असतात ते दाखवणं आणि ते एक्सप्लेन करत राहणार. की जितकं जास्त तुम्ही तुमच्या बाळाशी बोलत राहणार तेवढे जास्त मेंदूमध्ये कनेक्शन फॉर्म होणार आणि तेवढं बाळ हे हुशार होणार. तर आई वडिलांनी त्याला हसरं ऍटमॉस्फिअर, आई वडिलांचं भांडणं लहान मुलांसमोर होता कामा नये, हसत खेळत स्टिम्युलेटिंग वातावरण जर असलं तर लहान मुलांची मेंदूची वाढ व्यवस्थित होते. ओके, आणि ज्या पालकांना मुले आहे आणि त्यांच्या मुलांच्या मेंदूमध्ये त्रास आहे, तर सर्व काही हे जग एंड झालं असं नाही. ओके, तर सर्वांनी आशावादी राहणं गरजेचं आहे. तर लहान मुलांचा मेंदू हा आपण त्याला प्लॅस्टिक म्हटलं जातं, की प्लॅस्टिक म्हणजे त्याला आपण मोल्ड करू शकतो. जरी लहान मुलांच्या मेंदूमध्ये प्रॉब्लेम असेल तरी पहिले 5 ते वर्ष लहान मुलांचे मेंदूची वाढ होत असते, नवीन मेंदू तयार होत असतो. जर काही प्रॉब्लेम असेल आणि त्याचं लवकरात लवकर ट्रीटमेंट केली तर नवीन मेंदू जो तयार होतो तर त्याला आपण चांगल्या प्रकारे कलाटणी देऊ शकतो आणि अशा मुलांना मेन स्ट्रीम मध्ये आपण आणू शकतो. ओके, तर अजिबात निराश होण्याचं कारण नाही, खूप सारे ट्रीटमेंट अवेलेबल आहे. अशा मुलं ना आपण मेन स्ट्रीम मध्ये आणण्यासाठी खूप प्रयत्न करू शकतो. तर अशानं मीन्स निराश होऊ नये, आशावादी राहावे. पॉझिटिव्ह माइंडसेट असेल तर त्या जे पालक पॉझिटिव्ह माइंडसेटनी काम करतात, ओके, आणि त्यांची बालकाच्या ट्रीटमेंटमध्ये ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करतात, जे काही थेरपी असतात ते शिकून घरी पण करतात, त्याला स्टिम्युलेटिंग ऍटमॉस्फिअर देतात, व्यवस्थित आहार देतात, तर अशा मुलं लवकरात लवकर नॉर्मल होतात. ओके, आणि अशा पालकांनी आपल्या स्वतःची पण काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. ओके, त्यांनी पण व्यायाम करणं, त्यांनी पण ध्यान, योगा करणं, की ज्यामुळे जो टेन्शन असतो, स्ट्रेस असतो तो कमी होऊ शकतो आणि लहान मुलांकडे आपण चांगल्या प्रकारे ध्यान देऊ शकतो. तर मित्रांनो, आपण या कार्यशाळेत आता आपण डिस्कस केलं की लहान मुलांच्या मेंदूची वाढ व्यवस्थित होते का नाही. ओके, तर याचं जर समराईज करायचं असेल तर लहान मुलांच्या मेंदूची वाढ जेव्हा बाळ पोटात असते तेव्हापासूनच सुरुवात होते आणि डिलिव्हरी नंतर 5 ते 6 वर्षापर्यंत मॅक्सिमम वाढ होते. नंतर पण वाढ होत राहते, पण मॅक्सिमम वाढ 5 ते 6 वर्षापर्यंत होते. लहान मुलांच्या मेंदूची वाढ होते की नाही हे त्याचे जे डेव्हलपमेंटल माइलस्टोन्स आहे त्याच्यावर आपण डायग्नोज करू शकतो की त्याच्या मेंदूची वाढ व्यवस्थित होते का नाही. ते डेव्हलपमेंटल माइलस्टोनचे वेगवेगळे प्रकार आहे. ग्रॉस मोटर आहे, फाईन मोटर आहे, लँग्वेज आहे, सोशल आहे, कॉग्निटिव्ह आहे, हिअरिंग आहे, व्हिजन आहे. ओके, उदाहरणार्थ ग्रॉस मोटर मध्ये 4 महिन्यात ते 5 महिन्यात बाळाने मान पकडली पाहिजे, 6 महिन्यात बाळाने उलट पालट झालं पाहिजे, 6 महिन्यात पकडून बसलं पाहिजे, 9 महिन्यात विदाउट सपोर्टने बसलं पाहिजे, 1 वर्षात पकडून उभं राहिलं पाहिजे, 1.25 वर्षात चाललं पाहिजे, 1.5 वर्षात पळालं पाहिजे, 2 वर्षात चांगल्या प्रकारे पळायला पाहिजे, पायऱ्या चढल्या पाहिजे. फाईन मोटर मध्ये ओके, फाईन मोटर मध्ये त्याने 9 महिन्यात पिन्सर ग्रास घेतली पाहिजे, 2 बोटाने 9 ते 12 महिन्यात त्याने पेन किंवा छोटी वस्तू पकडली पाहिजे. लँग्वेज मध्ये 1 वर्षात ते 1.25 वर्षात बाळाने एखादा मिनिंगफुल वर्ड बोलला पाहिजे, 2 वर्षात बरेचसे शब्द आणि 2 शब्दाचे वाक्य बोलले पाहिजे. ओके, सोशल माइलस्टोन्स मध्ये 2 महिन्यात बाळाने तुम्हाला पाहून हसलं पाहिजे, 6 महिन्यात
जे स्ट्रेंजर असतात ते आले तर त्यांच्याकडे पाहून रडलं पाहिजे. 1.5 वर्षात त्यांनी पॉइंटिंग केलं पाहिजे किंवा प्रिटेन प्ले म्हणजे मोबाईल कानाला घेऊन हॅलो करणं किंवा एखाद्या खेळण्याला अन्न भरवणं, तर हे प्रिटेन प्ले केले पाहिजे. ओके. 3 महिन्यात बाळाने तुमच्याकडे व्यवस्थित पाहिलं पाहिजे. 6 महिन्यात बाळाने आवाजाकडे ध्यान दिले पाहिजे. तर हे जे माइलस्टोन्स आहे हे व्यवस्थित हे अचीव करतात की नाही त्यावर मेंदूची वाढ व्यवस्थित होते की नाही ते अवलंबून असते. मेंदूची वाढ मध्ये अडथळा जर बाळ पोटत असेल आणि आईला काही त्रास झाला त्याच्यामुळे होऊ शकतो. डिलिव्हरीच्या वेळी काही कॉम्प्लिकेशन झाले त्याच्यामुळे होऊ शकतो. बाळ मोठं झालं, त्याला ऍक्सिडेंट झाला किंवा पॉइझन कंझ्युम केलं किंवा मेनिंजायटिस झाला त्याच्यामुळे होऊ शकतो, किंवा अनुवांशिक कारण असतात, कुपोषण असतात, चाइल्ड निग्लेक्ट किंवा अब्यूज असू शकतो. अशा मुलांचे लहान मुलांच्या मेंदूविकार तज्ञांकडून निदान करून लवकरात लवकर ट्रीटमेंट करणे हे अत्यंत गरजेचं असतं. अशा मुलांची ट्रीटमेंट ही मल्टीडिसिप्लिनरी मोड ऑफ ट्रीटमेंट की ज्याच्यामध्ये मेंदूरोग तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट, बिहेवियरल मॉडिफिकेशन थेरपिस्ट, स्पेशल एज्युकेटर, सायकोलॉजिस्ट असे वेगवेगळे थेरपिस्ट हे ऍज अ टीम म्हणून काम करून लहान मुलांना नॉर्मल मध्ये आणण्याचा प्रयत्न करतात. आणि जर आपल्याला लहान मुलांचा मेंदू हा त्याला इजा होऊ नसेल तर बाळ पोटत असेल तर आईने व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे, प्रसूती हॉस्पिटलमध्ये केली पाहिजे, व्यवस्थित आहार दिला पाहिजे, त्याला व्यवस्थित वॅक्सिन दिलं पाहिजे, त्याची सेफ्टीची काळजी घेतली पाहिजे आणि त्याला स्टिम्युलेटिंग ऍटमॉस्फिअर दिलं पाहिजे. ओके. आणि आशावादी राहिलं तर काही जरी प्रॉब्लेम असेल तरी अशी मुले आपण नॉर्मल मेनस्ट्रीम मध्ये आणू शकतात. ओके. तर मित्रांनो, मी आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो की आपण या कार्यशाळेत आला आणि ऍक्टिव्हली पार्टिसिपेट केला. आता तुमचे जे काही क्वेश्चन्स वगैरे असेल तर ते तुम्ही क्वेश्चन आन्सर किंवा चॅट बॉक्स मध्ये लिहा आणि तुम्हाला हा सेशन कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये लिहा. तर आता मी एक क्वेश्चन अँड आन्सर सेशन आता सुरू करत आहे. तर मला आता आशा वाटते की लहान मुलांचा मेंदूची वाढ व्यवस्थित होते की नाही याविषयी आपल्याला बराच काही माहिती भेटली असेल. तर तुम्हाला हा सेशन कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहा आणि तुमचे काही क्वेश्चन्स असेल तर त्याचं आता मी उत्तर देतो. अरुणजीने विचारलंय की आमचे बाळ 3.5 वर्षाचे झाले पण अजून बोलत नाही. ओके. तर मी सांगितलंय की लहान मुलांचे जे माइलस्टोन्स असते बोलण्याचे, तर ते बोलण्याचे माइलस्टोन्स हे कमीत कमी 1.5 वर्षाच्या बाळाने तरी एक मिनिंगफुल शब्द बोलला पाहिजे. ओके. आता काही मुलं काय बोलत नाही परंतु पॉइंट्स करतात. म्हणजे जर कम्युनिकेशन हे 2 प्रकारचे असतात, व्हर्बल म्हणजे बोलण्याचं आणि नॉन व्हर्बल म्हणजे हावभाव किंवा पॉइंटिंग करणं. जर आपल्या मुलाला जर पॉइंटिंग पण नसेल, बोलत नसेल, तर पहिली गोष्ट आपण त्याचं व्यवस्थित ऐकू येतोय का नाही ते पाहतो. कारण की लहान मुलं हे बोलणं हे ऐकण्याने शिकतात. जर ऐकण्याचा जर काही प्रॉब्लेम नसेल तर मग त्याला काही दुसरे काही लँग्वेज प्रॉब्लेम आहे किंवा ते ऑटिझमचा प्रॉब्लेम आहे की हे त्याचा तपास करावा लागतो. तर 3.5 वर्षाचं बाळ बोलत नसेल तर लवकरात लवकर त्याचं चेक करून आणि लवकरात लवकर ट्रीटमेंट केली तर तो व्यवस्थित होऊ शकतो. ज्योती जिने विचारलंय, सर प्लीज एक्सप्लेन मी हाऊ इम्प्रूव्ह माइलस्टोन्स ऑफ अ इन्फंटाइल स्पॅझम बेबी. ऍक्च्युअली माय बेबी इज डायग्नोज विथ दिस, प्लीज एक्सप्लेन मी. ज्योतिजी, तुमच्या मुलाला काही इन्फंटाइल स्पॅझम नावाचा जर झटक्याचा प्रकार असेल तर हा थोडा खराब टाईपचा झटक्याचा प्रकार असतो. तर जर इन्फंटाइल स्पॅझम हा जर असेल तर त्याचं पहिले त्या स्पॅझमचं ट्रीटमेंट करणं हे अत्यंत गरजेचं असतं. ओके. आणि एकदा ते स्पॅझम कंट्रोल आले, काहींना औषध लागतात, जर औषधाने कंट्रोल नाही झालं तर काहींना केटोजेनिक डाएटच्या मार्फत ते कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न करतात. कारण काय असतं, हे जे इन्फंटाइल स्पॅझम आहे त्यामुळे मेंदूची जी कार्यप्रणाली आहे ती पूर्णपणे विस्कळीत जाते. त्यामुळे त्यांचे माइलस्टोन्स हे उशिरा अचीव होतात किंवा अचीव झालेले माइलस्टोन्स पण बाळ विसरून जातं. तर हे इन्फंटाइल स्पॅझम हे करणे म्हणजे कंट्रोल करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि एकदा कंट्रोल झाले की मग त्याचं काय कारण आहे इन्फंटाइल स्पॅझमचं आणि त्याच्या डेव्हलपमेंट माइलस्टोन्स डिलेचं काय कारण आहे, त्याच्यासाठी काय स्पेसिफिक ट्रीटमेंट आहे की ते सुरू केले जाते आणि बाकीच्या मध्ये मल्टीडिसिप्लिनरी मोड ऑफ ट्रीटमेंट सुरू केलं जातं.
विजयजींनी विचारले सर, माझी पण मुलगी आहे 4 इयर, पण ती चालत नाही. तर 4 वर्षाचं म्हणजे खूपच म्हणजे उशिरा आहे. म्हणजे मी सांगितलंय की 1.5 वर्षाच्या बाळाने तर ऍटलिस्ट चालायला पाहिजे. 4 वर्षाचं चालत नाही तर लवकरात लवकर त्याचं निदान केलं पाहिजे की का चालत नाही, कुठे प्रॉब्लेम आहे, ब्रेन मध्ये प्रॉब्लेम आहे की मसलमध्ये प्रॉब्लेम आहे, कोणता प्रॉब्लेम आहे तो निदान केला पाहिजे आणि त्याच्यानुसार ट्रीटमेंट सुरू केली पाहिजे. सर, माझा मुलगा 2.5 वर्षाचा आहे, तो अजून चालत नाही, बोलतो सगळे. ओके. तर आता मी तुम्हाला सांगितले की जे माइलस्टोन्स आहे त्याचे वेगवेगळे प्रकार आहे. मोटर माइलस्टोन्स याचा नॉर्मल आहे, म्हणजे तो चालतोय म्हणजे याचे मोटर माइलस्टोन्स नॉर्मल आहे, परंतु अजून चालत नाही. ओके. तर चालत नाही म्हणजे मोटर माइलस्टोन्स मध्ये प्रॉब्लेम आहे. ओके. आणि बोलतो म्हणजे लँग्वेज माइलस्टोन्स नॉर्मल आहे. आता हा चालत नाही, का चालत नाही त्याचं निदान करणं अत्यंत गरजेचं आहे. की मसलचं कंट्रोल मेंदूमध्ये पण होतं, स्पायनल कॉर्ड मध्ये पण होतं किंवा मसल पासून पण होतं. तर कुठे प्रॉब्लेम आहे, मसलमध्ये प्रॉब्लेम आहे की ब्रेन मध्ये प्रॉब्लेम आहे, आणि त्याच्यानुसार मग त्याला फिजिओथेरपी आहे किंवा मग त्याला काही विशिष्ट ट्रीटमेंट आहे की ते त्याला सुरुवात करावं लागेल. माय बेबीज माइलस्टोन्स इज डिलेड. ओके. तर सोनलजी, मी तुम्हाला सांगितलंय की माइलस्टोन्स डिले असेल तर त्याचं निदान करून त्याचे उपचार करणे अत्यंत गरजेचं आहे. ओके. कोणी विचारलंय की बोलणे आणि हेअरिंगचे ॲबिलिटी कधी येते, तर ते मी डिस्कस केलेच आहे की हेअरिंग युजली जन्मापासूनच सुरुवात होते, परंतु आवाजाकडे लक्ष बाळ युजली 6 महिन्यापर्यंत आवाजाकडे टर्न केलं पाहिजे. आणि बोलण्याचं पण मी माइलस्टोन्स विषयी चर्चा केली आहे. एक प्रश्न विचारलाय सर, माय चाइल्ड इज 2.5 years, ही स्टील नॉट सेइंग मिनिंगफुल वर्ड्स, फ्यू वर्ड्स ही सेज. ओके. तर 2.5 yearsचं मी तुम्हाला सांगितलं की कमीत कमी 50 शब्द तरी बोलले पाहिजे. नॉर्मल तर 100 शब्द बोलतात आणि 2 शब्दाचे वाक्य बोलतात. जर उशिरा बोलत असेल पण तो जर पॉइंट करत असेल, तुम्ही बोलताना तुमच्या डोळ्याला डोळे लावून पाहत असेल, तर त्याला स्पीच थेरपी वगैरे करता येईल. तर पहिल्यांदा त्याचं निदान करा, त्याचं ऐकू येतंय का नाही, त्याची जी काही टेस्ट असतात त्या करा, आणि त्यानुसार काही स्पीच थेरपी, काही औषध उपचार आहे त्या कारणानुसार आपण ते सुरू करू शकतो. ज्योतिजी has asked, he is 18 month but he is doing activity of 8 month baby. So हे खूप डिले आहे. म्हणजे आपण सांगितलं की 2-3 महिने इकडे तिकडे होऊ शकतो. तर 18 महिन्याचं बाळ फक्त 8 महिन्याच्या क्रिया करतं, म्हणजे त्याला सिग्निफिकंट प्रॉब्लेम आहे. तर त्याचं लवकरात लवकर निदान करणं अत्यंत गरजेचं आहे. सोनलजी दास, माझा मुलगा 4 वर्षाचा आहे, अजून पण बोलत नाही, तर याचं मी उत्तर दिलंच आहे. जयाजी आजाद सर, माझे मुलगी 5 वर्षाची आहे, तिला अजून स्पष्ट बोलता येत नाही. आता जर बोलण्याचे पण हे असतात, जर ती बोलते, खूप शब्द बोलते आहे, मिनिंगफुल बोलते आहे, वाक्य बोलते आहे, पॉइंटिंग वगैरे करते आहे, स्पष्ट बोलत नाही, उच्चार होत नाही, जर उच्चार होत नसेल तर मग काय वेळेस तोंडाचे जे मसल्स असतात त्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. तर त्याच्यासाठी स्पीच थेरपी सुरू करू शकतो. प्रवीणजी आज, माझा मुलगा 1 वर्षाचा आहे, तो बसत नाही, फक्त पालता पडतो, पोटावर मागे जातो, मान 9 महिन्यात पकडली, वस्तू पकडत नाही, घाबरतोय, ऐकू येते, उपचार करावा. हा, तर 1 वर्षाचं बाळ आहे आणि तो फक्त पालता पडतोय तो. ओके. आणि 9 महिन्यात मान पकडली, तर युजली आपण म्हटलंय की मान 5 महिन्यात पकडली पाहिजे. तर त्याला डिले आहे, त्याचं निदान करणं गरजेचं आहे, प्रॉब्लेम कुठे आहे आणि त्याच्यानुसार त्याची ट्रीटमेंट करणं अत्यंत गरजेचं आहे. शरोजी आज सर, माझ्या मुलाचे पण बऱ्याच आपण सांगलेल्या गोष्टी कमी आहे, वय 1.5 वर्ष आहे, तर कोणत्याही प्रकारे जर हे जे माइलस्टोन्स डिले असेल तर लवकरात लवकर त्याचं निदान करून घेणे अत्यंत गरजेचं आहे. अरुणजी आज, माझे बाळ 3.5 वर्षाचे झाले आहे, बाकी सर्व ठीक आहे, परंतु तो बोलत नाही आणि त्याला सामाजिक ज्ञान आहे परंतु बोलता येत नाही.
त्याचे नावाने हाक मारली तरी प्रतिसाद देत नाही. तर हे प्रॉब्लेम बोलण्याचा असतो, तर त्याच्या दोन प्रॉब्लेम या 3 प्रॉब्लेम असू शकतात. एक तर त्याला ऐकू येत नाही, किंवा त्याच्या लँग्वेज मध्ये प्रॉब्लेम आहे, किंवा मग त्याला ऑटिझम नावाचा, स्वमग्नता नावाचा त्रास आहे. असे 2-3 असे प्रॉब्लेम असू शकतात. तर त्याचं लवकरात लवकर निदान केलं तर बराच त्याला फायदा होऊ शकतो. महेशजी, आज ट्युबरस स्क्लेरोसिस कॉम्प्लेक्स हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो का? तर महेशजी, हा ट्युबरस स्क्लेरोसिस आजार काय असतं की मी सांगितलं की बाळाचे मेंदू जेव्हा पोटात असतात तेव्हापासून मेंदूची वाढ होते, आणि हा मेंदू आणि स्किन हे एक्टोडर्म पासून तयार होते. ओके, म्हणजे एक्टोडर्म नाव असतं, त्याच्यापासून मेंदू आणि स्किन तयार होत असतं. तर हे ट्युबरस स्क्लेरोसिस काय असतं की त्यांच्या शरीरावर पांढरे चट्टे असतात, थोडे मोठे झाल्यावर चेहऱ्यावर काळे काळे असे पिंपल सारखे फोड वगैरे येतात. थोडा मोठा झाला तर पाठीवर संत्री वगैरे त्याचे साल्यासारखे चट्टे येतात. तर असे स्किनवर चट्टे असतात. परंतु मी सांगितलं स्किन आणि ब्रेन एकाच पेशीपासून तयार होतं, एक्टोडर्म पासून. तर असे जे चट्टे आहेत मेंदूमध्ये पण तसेच चट्टे असतात. ओके, तर हा जेव्हा बाळ पोटात असतं त्याच्यामुळे झालेला आजार असल्यामुळे हे आजार बऱ्या करण्यासाठी इलाज नाही. ओके, परंतु ज्या आजार बरोबर जे असोसिएटेड प्रॉब्लेम्स असतात, उदाहरणार्थ अशा मुलांना झटके येऊ शकतात, त्याच्यासाठी उपचार आहे. अशी मुलं जर त्यांच्या मेंदूची वाढ उशीर होत असेल तर त्यांना मल्टीडिसिप्लिनरी मोड ऑफ ट्रीटमेंट आहे. अशा मुलांच्या हृदयामध्ये काही वेळेस राब्डोमायोमा नावाच्या गाठी वगैरे असतात, त्याचं निदान करून त्याच्यावर ध्यान देणं हे अत्यंत गरजेचं असतं. तर ट्युबरस स्क्लेरोसिस ह्या आजारावर असं म्हणजे त्याला बरं करण्यासाठी इलाज नाही, पण त्याच्यामुळे जे प्रॉब्लेम असतात त्याच्यावर इलाज आहे. दीपालीजी, आज मेंदूचा विकास व्यवस्थित होण्यासाठी आहार कसा आणि काय द्यावा याबद्दल मार्गदर्शन करावे. तर दीपालीजी, तर मी तुम्हाला आहाराविषयी सगळं सांगितलं आहे की पहिले 6 महिने फक्त आईचं दूध, 6 महिने आईच्या दुधा व्यतिरिक्त वरचा आहार. ओके, बाळ मोठं झालं तर त्याच्या आहारामध्ये कडधान्य, डाळी, हिरव्या पालेभाज्या, फळं, रूट्स, नट्स, गावरान तूप हे जास्तीत जास्त त्याचा वापर करणे. ज्या बाहेरच्या वस्तू असतात, कुरकुरे, चॉकलेट चिप, चायनीज, ते न देणे, गोड वस्तू न देणे, हे गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं. रितिका, जे जास्त बाळ पोटात असताना कोणता आहार घ्यावा? आता आहार हा मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं आहे की कोणत्या गोष्टी ह्या प्रॉब्लेमॅटिक आहे. तर साखर, गोड वस्तू ह्या प्रॉब्लेमॅटिक आहे. जे प्रोसेस फूड असतात, जे बाहेर दुकानात भेटतात, जे पॅकेज फूड असतात ते प्रॉब्लेमॅटिक आहे. ओके, घरी बनलेला कोणत्याही प्रकारचा आहार की ज्याच्यामध्ये साखर नाहीये आणि तेलाचा कमी प्रमाणात वापर केला आहे, तो आहार घेणं हे हेल्दी आहार आहे. त्याच्यामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळं जास्तीत जास्त असणे गरजेचं आहे. नट्स वगैरे असणे गरजेचे आहे. आणि चपाती आहे, कधी ज्वारी आहे, कधी बाजरी आहे, असे कधी तांदूळ, असे सगळे प्रकारचे जे आहार जो घरी बनतो, जो फ्रेशली प्रिपेअर्ड आहे, तो आहार जर बाळ पोटात असलं तर आईने घेतला तर बाळ हे हेल्दी राहू शकते. योगिताजी, जास्त माझ्या मुलाला ट्युबरस स्क्लेरोसिस कॉम्प्लेक्स हा आजार आहे, तर मी त्याच्याविषयी आत्ताच चर्चा केली आहे. विजयजी, खूप छान, थँक्यू फॉर फीडबॅक. ज्योतिजी असेल, थँक्यू सर फॉर गुड इन्फॉर्मेशन. विजयजी, आज सर माझा पण मुलगा 4 वर्षाचा आहे, पण ती अजून चालत नाही, तर त्याचं लवकरात लवकर निदान करून घ्या. अनुष्काजी असेल, खूप छान माहिती मिळाली सर, थँक्यू सो मच. रितिका असेल, थँक्यू सर, खूप मस्त माहिती सांगितली. ही लिंक मला आयकॉन विकास सरनी सेंड केली आहे, थँक्यू सो मच. ज्योतिजी, ट्रीटमेंट इज गोइंग ऑन नाउ, सीजर इज स्टॉप. तर त्याला मल्टीडिसिप्लिनरी ऑफ फिजिओथेरपी वगैरे चालू राहू द्या, ऑक्युपेशनल थेरपी. योगिताजी असेल, योगिताजी असेल की डॉक्टर, तुमच्यामुळे माझा मुलगा आता ट्युबरस स्क्लेरोसिस कॉम्प्लेक्स हा गंभीर आजार असूनही सध्या खूप व्यवस्थित आहे, त्याची वाढ खूप छान असून डॉक्टर तुमचे खूप आभार. थँक्यू योगिताजी फॉर द फीडबॅक. अनुष्काजी असेल, माझा मुलगा 12 इयर्सचा आहे, त्याला फिट्स येतात, तो नॉर्मल बोलत नाही. तर फिट्स येत असेल तर ती कोणत्या कारणाने येते, कोणता प्रकार आहे, तर याच्यासाठी EG MRI करून त्याचं ट्रीटमेंट करणे, आणि त्या कोणत्या कारणाने येत असेल तर त्याचा पण ट्रीटमेंट करणे, आणि जर बोलत नसेल तर त्याच्यासाठी स्पीच थेरपी वगैरे करणे
ही ट्रीटमेंट करणे अत्यंत गरजेचं आहे. सीमाजी आजास, माझा मुलगा बोलायचा खूप प्रयत्न करतो, बट त्याचा शब्द क्लिअर नसतात. तो 2.5 वर्षाचा आहे. जर मिनिंगफुल बोलतोय, ओके, आणि समजतं सर्व आहे, फक्त उच्चारात प्रॉब्लेम आहे, तर त्याच्या तोंडामध्ये काही प्रॉब्लेम आहे का, त्याचे मसल्स कोऑर्डिनेशन आहे का, किंवा जीभ खाली चिटकलेली आहे का, ते तपासून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याला स्पीच थेरपी केलं तर त्याच्यामध्ये खूप सारा बदल होऊ शकतो. प्रशांतजी ॲज सेड, थँक्यू सो मच डॉक्टर, थँक्यू सो मच. राजेश्रीजी ने विचारलंय, सर माझा मुलगा 2.5 year old, ही इज नॉट सेइंग मिनिंगफुल वर्ड, फ्यू वर्ड्स ही सेज प्रॉपरली. तर थोडेच शब्द बोलतो आहे, 2.5 वर्षाचा आहे, तर त्याचा ऐकण्याचा तपास प्लस त्याचे बाकीचे पण माइलस्टोन्स, सोशल माइलस्टोन्स व्यवस्थित आहे का, पॉइंटिंग करतोय का नाही, ते पण तपासून घेऊन लवकरात लवकर थेरपी, स्पीच थेरपी सुरू करणं अत्यंत गरजेचं आहे. खूप मोजके शब्द बोलतो तर स्पीच थेरपी करता येईल. 2 year, प्लीज सेंड कॉन्टॅक्ट नंबर. तर मी कॉन्टॅक्ट नंबर इथे लिहितोय माझा, 9373402011. ओके, तर आता क्वेश्चन अँड आन्सर सेशन मध्ये प्रवीणजी, आज माझा मुलगा 1 वर्षाचा आहे, बसत नाही, वस्तू पकडत नाही, पोटावर मागे जातो, तर सिग्निफिकंटली डिलेड आहे, त्याचं लवकरात लवकर निदान करून लवकरात लवकर उपचार करणे अत्यंत गरजेचं आहे. तर मित्रांनो, खूप सारे क्वेश्चन्स मी आन्सर केलाय. होप तुम्हाला हा जो आजचे जे कार्यशाळा आहे ती त्यापासून भरपूर माहिती भेटली असेल. तर अशा ही जी कार्यशाळा आहे मी दर 15 दिवसाला मी आयोजित करणार आहे. हा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यावर तुम्ही संपर्कात राहा, त्यावर तुम्हाला त्याच्याविषयी माहिती मिळणार. ओके, आणि मागच्या कार्यशाळा जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी माझ्या युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे. ती लिंक तुम्ही क्लिक करा, ते चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. ओके, आणि मग तुम्हाला बाकीच्या पण मेंदूच्या विषयी खूप सारे व्हिडिओज त्या चॅनलवर आहेत, तर ते तुम्ही ते ऍक्सेस करू शकतात. तर लिंक चॅट बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, त्याला क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही. आणि त्या बरेचसे वेगवेगळे व्हिडिओ आहे, म्हणजे सेरेब्रल पॉल्सीवर आहे, ऑटिझमवर आहे, झटक्यांवर आहे, लहान मुलांच्या आहारावर आहे, सगळे लहान, हे लॉकडाऊनमुळे लहान मुलांच्या जे सायकोलॉजिकल परिणाम झाले आहेत त्याच्यावर पण खूप सारे व्हिडिओज आहे, कार्यशाळा आहे. तर हे सर्व व्हिडिओ तुम्हाला तिथे भेटतील. तर तुम्ही हे जे लिंक दिलेली आहे मी त्याच्यावर क्लिक करा आणि ते चॅनल सबस्क्राईब करा, की मी वेळोवेळी दर आठवड्याला लहान मुलांच्या मेंदूवर त्या व्हिडिओ इथे मी अपलोड करत असतो. तर त्याचं पण ऍक्सेस तुम्हाला भेटू शकतं जर तुम्ही ते चॅनल सबस्क्राईब केलं आणि जर नोटिफिकेशन जर ऑन केलं तर तुम्हाला लवकरात लवकर त्याचं माहिती भेटू शकते. शिवपूजाजींनी विचारले, सर ऑटिझम साठी काही उपाय. तर ऑटिझम हा आजार, याच्यामध्ये 3 प्रॉब्लेम असतात. तर त्यांच्यामध्ये कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम असतो. म्हणजे कम्युनिकेशन पण कोणतं, की व्हर्बल आणि नॉन व्हर्बल, म्हणजे त्यांना बोलण्यात पण प्रॉब्लेम असतो आणि नॉन व्हर्बल म्हणजे पॉइंटिंग मध्ये पण प्रॉब्लेम असतो. दुसरं म्हणजे सोशलायझेशन मध्ये प्रॉब्लेम असतो, म्हणजे ते इतरांशी इंटरॅक्ट करत नाही, डोळ्याला डोळे लावून पाहत नाही, इतरांशी बोलत नाही. आणि तिसरं म्हणजे त्यांचं रिस्ट्रिक्टेड इंटरेस्ट असतात, की हाताची हालचाल चालू असते किंवा त्यांना पर्टिक्युलर गोष्ट, एकच गोष्ट करण्यास आवडते. आता हा ऑटिझम हे एक डिसऑर्डर आहे, हे काही कारण नाही. आणि ऑटिझम हा जर बऱ्याच कारणाने होऊ शकतो, त्याला म्हणजे असं स्पेसिफिक कारण असं हे नाही. आणि कोणते कारण, म्हणजे तुम्हाला जे मी कारण सांगितले, की बाळ पोटामध्ये असून जेव्हा डिलिव्हरी होते आणि त्यानंतर कधी मेंदूला इजा झाली, त्याच्या कनेक्शन मध्ये प्रॉब्लेम झाले, तर त्याच्यामुळे ऑटिझम होऊ शकतो. एन्व्हायरमेंटल जे इन्फ्लुएन्स असतात त्याच्यामुळे किंवा जेनेटिकमुळे होऊ शकतो. आता ऑटिझम हा एखाद्या पर्टिक्युलर कारणाने होत नसल्यामुळे त्याला असं स्पेसिफिक असं औषध नाही की ते देऊन ते बरं होतं. परंतु अशा मुलांमध्ये जे हे प्रॉब्लेम्स असतात बोलण्याचे, सोशलायझेशनचे, तर असे जे जे काही प्रॉब्लेम आहे, तर त्या पर्टिक्युलर चाइल्ड मध्ये काय काय प्रॉब्लेम आहे, तर त्याच्यानुसार ही
थेरपी जे असतात वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपी ते त्याची फॉर्म्युलेट केली जाते आणि अशा मुलांना थेरपी सुरू केली जाते. तर आणि काही जे औषध असतात की मेंदूच्या वाढीसाठी काय औषध असतात ते दिले जातात. तर त्यांना मेंदूचे जे वाढीसाठी आवश्यक दिले जाते, त्यांना ऑक्युपेशनल थेरपी सुरू केली जाते की जेणेकरून त्यांचे जे शरीरात सेन्सरी प्रॉब्लेम असतात त्याचे प्रॉपर मेंदूमध्ये इंटिग्रेशन व्हावे याच्यासाठी सेन्सरी इंटिग्रेशन थेरपी केली जाते, स्पीच थेरपी केली जाते आणि अप्लाइड बिहेवियरल अनालिसिस नावाचं थेरपी असते. नंतर स्पेशल एज्युकेशन. तर औषध उपचार आणि जर थेरपी केली तर हे ऑटिझम असणारी मुलं ही नॉर्मल मेन स्ट्रीम मध्ये येऊ शकतात. ओके. आपल्या इतिहासामध्ये खूप मोठे मोठे व्यक्ती ऑटिस्टिक होऊन गेलेले आहे आणि ते आपल्या जे कोणतेही प्रोफेशन आहे त्याच्या शिखरावर पोहोचले आहे. ओके. तर असं म्हटलं जातं की अल्बर्ट आइन्स्टाईन हा ऑटिस्टिक होता, न्यूटन ऑटिस्टिक होता, बिल गेट्स पण ऑटिस्टिक होतात. तर ऑटिस्टिक व्यक्ती हे काही मतिमंद नसतात, त्यांच्यामध्ये काहीतरी जिनियस पण असतो. युजली ते कम्प्युटरमध्ये, प्रोग्रॅमिंगमध्ये, पेंटिंग, सिंगिंग याच्यामध्ये ते जिनियस असतात. तर अशा मुलांची जी स्ट्रेंथ आहे ती आपण त्या कोणती स्ट्रेंथ आहे ती ओळखून त्या स्ट्रेंथला जर खतपाणी दिलं तर अशी मुलं त्या फील्डमध्ये टॉपमध्ये जाऊ शकतात. ओके. तर अशा पद्धतीने ऑटिझम मुलांचं आपण ट्रीटमेंट करू शकतो. महेश देशमुख म्हटलं की सर हा व्हिडिओ युट्यूबवर पण अपलोड करा प्लीज. येस येस. तर हा व्हिडिओ पण मी काही दिवसांनी अपलोड करणार आहे. तर तुम्ही माझे चॅनल इथे जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला ते भेटून जाणार. अजून कोणाचे काही क्वेश्चन्स असेल? शिवपूजाजी थँक्स अ लॉट, थँक्यू सो मच फॉर द कमेंट. तुमचे काही क्वेश्चन्स वगैरे असतील तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहा. आणि आपण सर्व या कार्यशाळेत आले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि प्रत्येक कार्यशाळेत येत राहा, नवीन नवीन माहिती भेटते. महेशजी थँक्यू सर, थँक्यू सो मच फॉर द फीडबॅक. ज्योतिजी थँक्यू सो मच फॉर द फीडबॅक. काही क्वेश्चन्स असेल तर कमेंट बॉक्स मध्ये लिहा. ऋषिकेशजी थँक्यू सर, थँक्यू सो मच फॉर द फीडबॅक. तर सर्वांनी हा नंबर नोट केलाय 9373402011. ओके. तर परत 15 दिवसांनी नवीन मेंदू किंवा लहान मुलांचे मेंदू कसा इंटेलिजंट करावा याविषयी मी कार्यशाळा घेणार आहे की हाऊ टू मेक अ चाइल्ड स्मार्ट अँड इंटेलिजंट. ओके. तर 15 दिवसांनी युजली बुधवारी येणार आहे, तर तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये राहा. किरणजी आझाद सर, माझा मुलगा 20 वर्षाचा आहे, त्याला बोलता येते पण काही कळत नाही. ओके. तर कसं आहे की बोलता येते कळत नाही, तर त्याचं कसं आहे की कॉग्नेटिव्ह माइलस्टोन्स थोडे डिले असणार, त्याचं आपल्याला म्हणजे तपासून पाहावं लागेल की कोणत्या कारणाने आहे. त्याचं बुद्ध्यांक करावं लागेल, आयक्यू टेस्ट, की बुद्ध्यांक किती आहे त्याचा, काही त्याला म्हणजे कॉग्नेटिव्ह प्रोसेसमध्ये प्रॉब्लेम आहे का नाही. आणि त्याचा बुद्ध्यांकानुसार मग त्याला विशिष्ट प्रकारचं शिक्षण, म्हणजे स्पेशल एज्युकेशन असतं किंवा काही कारणामुळे असा प्रॉब्लेम असेल तर त्याचा औषध उपचार असतो. तर अशा पद्धतीने त्याचं ट्रीटमेंट करता येईल आपल्याला. म्हणजे सर कधी कधी चिडचिडपणा जास्त होतो, काय करावे? आता कोणाचं चिडचिडपणा आहे, म्हणजे लहान मुलांचा चिडचिडपणा की पालकांना चिडचिडपणा होतो? लहान मुलं चिडचिडपणा करतात की? प्रवीणजी चॅट बॉक्स मध्ये लिहा, म्हणजे स्पेसिफिक म्हणजे काय काय प्रॉब्लेम, काय चिडचिडपणा हे कसं खूप मोठे टर्मिनॉलॉजी आहे. नेमकी ऍक्च्युअल प्रॉब्लेम काय होतं, म्हणजे चिडचिडपणा काय होतं, म्हणजे लहान मुलं चिडचिडपणा करतात म्हणजे सांगितलेलं ऐकत नाही किंवा
काय होतं नेमकी ते चॅट बॉक्स मध्ये लिहा, मग त्याच्यावर मी काही बोलू शकतो. गजाननजीने विचारलाय, सर नमस्कार, माझ्या मुलाचे रिपोर्ट MRI बेरा नॉर्मल आहे, पण IQ कमी, थोडा सध्या ट्रीटमेंट चालू, कॉस्ट 3, पण तरी ऍडिशनल ऍक्टिव्हिटी सांगा. नमस्कार, बेरा नॉर्मल आहे पण IQ कमी आहे. तर हे पहा, लहान मुलांचं मी जे आज सांगितलंय की ब्रेन साठी स्टिम्युलेट करण्यासाठी तर व्यवस्थित आहार देणे, त्याच्याशी बोलत राहणे, त्याच्याशी इंटरॅक्ट करत राहणे आणि त्याच्या IQ नुसार त्याला स्पेशल एज्युकेशन असतं, किंवा जर बोलत उशिरा असेल तर स्पीच थेरपी असते. तर अशा प्रकारे आणि काही औषध उपचार असतात, तर अशा प्रकारे त्याला तर ते कॉस्ट 3 चालूच आहे, तर थेरपी चालू ठेवा त्याची. हा, जर प्रवीणजी म्हटले की चिडचिडपणा, आता चिडचिडपणा म्हणजे हा खूप मोठा टर्मिनॉलॉजी आहे. तर लहान मुलं कसं आहे की चिडचिडपणा खूप करतात, ऐकत नाही किंवा हट्टीवादपणा करतात. तर याच्यासाठी कसं असतं की चिडचिडपणा म्हणजे हे एक कम्युनिकेशनचं माध्यम असतं, की चिडचिडपणा करून लहान मुलं तुमच्याशी कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करतात, किंवा हट्टीवादपणा किंवा रडणं किंवा वस्तू तोडणं या मार्फत त्याला काहीतरी साध्य करायचं असतं. एक तर ते तुमच्याशी बोलायचं किंवा त्याला काही पाहिजे असेल ते त्याला त्याच्यासाठी ते असं चिडचिडपणा करतात. दुसरी गोष्ट, त्यांना काही गोष्ट नको असेल तर त्यामुळे करतात. ओके, किंवा तुमचं अटेन्शन ते त्यांच्याकडे केंद्रित करण्यासाठी करू शकतात. तर कोणत्या कारणाने मुलं चिडचिडपणा करतात तर ते आपल्याला कळायला पाहिजे. दुसरी गोष्ट, लहान मुलांना एक चांगल्या ऍक्टिव्हिटीमध्ये, आज आपण म्हणतो ना की एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप. ओके, तर चांगल्या गोष्टींमध्ये त्यांचं जे ध्यान आहे ते गुंतवलं पाहिजे. म्हणजे काय करतात मुलं आजकाल, जास्त टीव्ही पाहतात, मोबाईल पाहतात, त्याच्यामुळे पण चिडचिडपणा वाढलाय. लॉकडाऊनमुळे शाळा बंद आहे, घरी राहतात, त्याच्यामुळे चिडचिडपणा वाढलाय. आहारामध्ये जास्त गोड खाल्ले, बाहेरचे वस्तू खाल्ले, त्याच्यामुळे चिडचिडपणा वाढलेला आहे. तर ह्या गोष्टी टाळणं, त्यांनी जास्तीत जास्त खेळलं पाहिजे. जर खेळायचं असेल तर तुम्ही वेगळ्या प्रकारचे घरातले खेळ असतात, म्हणजे व्हिडिओ गेमच्या ऐवजी जर घरातले खेळ खेळले, त्याचं रुटीन ठरवून दिलं बाळाला की तू ह्या वेळी ह्या करणं, त्याला वेगवेगळ्या कामामध्ये व्यस्त केलं, किंवा त्याला स्किल डेव्हलपमेंट करण्यास तुम्ही प्रोत्साहित केलं, म्हणजे त्याला सिंगिंग किंवा डान्सिंग किंवा पेंटिंग किंवा काही पेपर क्राफ्ट असतात त्यामध्ये त्याला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न केला, आणि जर तो चांगला वागला, त्याला शाबासकी दिली, तर अशा पद्धतीने आपण त्या मुलाचं चिडचिडपणा कमी करू शकतो. गजाननजी, थँक्यू सर. राहुलजी आजाद, सर माझा मुलगा चालतो बोलतो पण दिसायला प्रॉब्लेम आहे, ब्रेनचा प्रॉब्लेम आहे, बाकी सर्व चांगले आहे, तो खूप इंटेलिजंट आहे. ओके सर, फक्त दिसायचा प्रॉब्लेम असेल तर दिसणं एकतर डोळ्यामध्ये प्रॉब्लेम असेल, किंवा जर ब्रेन मध्ये जर दिसण्याचे केंद्र आहे तिथे प्रॉब्लेम असेल, त्यामुळे दिसण्याचा प्रॉब्लेम असू शकतो. तर जर डोळ्याचा तपास व्यवस्थित असेल तर मेंदूमध्ये जर असेल काही प्रॉब्लेम वगैरे, तर त्याचं निदान करून त्याचं ट्रीटमेंट करणं अत्यंत गरजेचं आहे. किरणजी आजाद, सर माझ्या मुलाला चेकअप करायला आणायचं होतं, कधी घेऊन येऊ शकतो? तुम्हाला नंबर लिहून दिलेला आहे, त्यावर तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन या, मग आपण तपासू शकतो. सर माझा मुलगा 7 वर्षाचा आहे, त्याला स्कूलमध्ये शिकवलेलं लक्षात राहत नाही, लर्न होत नाही. ओके, तर 7 वर्षाचा मुलगा आहे, पण तो जर व्यवस्थित बोलत असेल, त्याला समजत असेल, ओके, तर त्याला लर्निंग डिसेबिलिटी नावाचं काही त्रास आहे की ते चेक करून पाहावं लागेल. पण त्याची IQ टेस्ट म्हणजे त्याचा बुद्ध्यांक व्यवस्थित आहे का नाही ते चेक करून पाहावं लागेल. त्याला व्यवस्थित दिसतं, ऐकू येतं का नाही ते चेक करून पाहावं लागेल. तर कोणत्या कारणाने तो उशीर आहे, त्याचा बुद्ध्यांक कमी आहे का? जर बुद्ध्यांक नॉर्मल असेल तर लर्निंग डिसेबिलिटी, जसं तारे जमीन पे पिक्चर पाहिला असेल, त्या मुलाला तो इंटेलिजंट असतो,
पण त्याला ते अक्षर कळत नाही किंवा अक्षर उलटे लिहितो. ओके, त्याला गणित कळत नाही, लिहिता येत नाही, वाचता येत नाही. हे एक लर्निंग डिसेबिलिटीचा प्रॉब्लेम असतो की प्रोसेसिंग व्यवस्थित होत नाही. तर त्याचं निदान करणं अत्यंत गरजेचं आहे की काय प्रॉब्लेम आहे, त्याला लक्षात का नाही राहत, त्याचा IQ कमी आहे की त्याला लर्निंग डिसेबिलिटीचा त्रास आहे. तर त्याचा निदान करून त्याचा उपचार केला तर तो त्याच्या लक्षात राहू शकतो. प्रवीणजी म्हटले की धन्यवाद सर. प्राज्वलजी आज की माझा मुलगा अथर्व 6 वर्षाचा आहे पण त्याला स्पष्ट बोलता येत नाही. तर जर इंटेलिजंट असेल, फक्त बोलण्याचं प्रॉब्लेम असेल तर त्याचे ओरोमोटर फंक्शन व्यवस्थित आहे का नाही आणि त्याच्यासाठी त्याला स्पीच थेरपी सुरू करावं लागेल. किरणजी ओके, थँक्यू सर. राहुलजी थँक्यू सो मच सर. ज्योतिजी साळवे विचारलंय की इन्फंटाईल स्पॅझम बेबी कॅन लिव्ह ॲज अ नॉर्मल चाइल्ड. म्हणजे इन्फंटाईल स्पॅझम हा एक झटक्याचा प्रकार आहे ना, असे मुलं नॉर्मल आयुष्य जगू शकतं की असं विचारलंय. तर इन्फंटाईल स्पॅझम हा एक झटक्याचा प्रकार आहे आणि हे काही लक्षण आहे. कसं असतं की हा आजार नाही, लक्षण आहे. आणि इन्फंटाईल स्पॅझम हा का होतो, तर युजली मेंदूला कोणत्याही प्रकारे जर इजा झाली असेल त्यामुळे होतो. काही मुलांचा मेंदू नॉर्मल असतो, त्यांना पण होऊ शकतो, पण बऱ्याच वेळा मेंदूला जर इजा झाली त्यामुळे होऊ शकतो. तर इन्फंटाईल स्पॅझमचं हे जे नॉर्मल होतो का नाही हे त्याचं कोणत्या कारणाने झालं त्याच्यावर अवलंबून असतं. जर मेंदू नॉर्मल असेल तर अशा मुलांचं नॉर्मल होण्याचं प्रमाण चांगलं असतं. पण जर मेंदूमध्ये काही इजा झाली असेल तर ती कोणत्या कारणाने, किती इजा आहे त्याच्यावर त्या मुलगा पुढे जाऊन कसा होऊ शकतो ते अवलंबून असतं. तर कारण कोणतं आहे त्यावर अवलंबून आहे. आणि हे स्पॅझम लवकरात लवकर नियंत्रणात आले तर त्याच्यावर पण त्याचं पुढचं जे नॉर्मल आहे का नाही ते अवलंबून आहे. मग त्याला हायपोग्लायसिमिया झाला की हायपरग्लायसिमिया, म्हणजे शुगर कमी तर हायपरग्लायसिमिया लिहिलंय, सॉरी हायपोग्लायसिमिया झाला. तर हायपोग्लायसिमिया झाल्यामुळे मेंदूच्या युजली मागच्या बाजूला इजा होते आणि त्याच्यानंतर हे इन्फंटाईल स्पॅझम येतात. तर युजली हायपोग्लायसिमियामुळे किती मेंदू खराब झालेला आहे त्यावर त्याचं पुढचं अवलंबून असतं. परंतु मी नेहमी सांगत असतो आणि शेवटी पण सांगितलंय की आपण आशावादी राहणं अत्यंत गरजेचं आहे, पॉझिटिव्ह माइंडसेट राहणं अत्यंत गरजेचं आहे. आपला मुलगा नॉर्मल होणार हे मनात धरून प्रयत्न करत राहणं हेच आपल्या हातात आहे. ओके, सो पॉझिटिव्ह माइंडसेट राहू द्या. लहान मुलांचं नवीन मेंदू 6 वर्षापर्यंत तयार होतो. नवीन मेंदूला त्याच्या वाढीसाठी व्यवस्थित आहार द्या, त्याच्या वाढीसाठी औषध उपचार द्या, त्याला थेरपी द्या आणि तुमचा मुलगा नॉर्मल होऊ शकतो. सागरजी आजाद सर, माझी मुलगी 4 वर्षाची आहे, ती बसत नाही, उभं राहत नाही, बोलत पण नाही, कोरोना पासून बंद आहे, अजून काही प्रोग्रेस नाही. ओके, तर कसं आहे की कोणत्या कारणाने तिचे हे जे प्रॉब्लेम्स आहे त्याच्यावर तिचे प्रोग्रेस अवलंबून आहे. आणि जर सगळं क्रिया उशिरा असेल, थेरपिस्ट बंद असेल तर आई वडिलांनी थेरपिस्ट बनणं अत्यंत गरजेचं आहे. लहान मुलांचे जे थेरपिस्ट हे आई वडील हे बेस्ट थेरपिस्ट असतात. फिजिओथेरपिस्ट आठवड्यातून महिन्यातून थेरपी करून घेतात, परंतु त्यांच्याकडे तुम्ही शिकून घ्या आणि घरी 2 ते 3 तास करत राहा. लहान मुलांना मी जे आज काही सांगितले आहे त्याच्या ब्रेनला स्टिम्युलेट करण्यासाठी आहार किंवा जे काही मी सांगितले आहे ते करत राहा, प्रयत्न करत राहा. 5-6 वर्षापर्यंत म्हणजे जेवढे काही फरक पडेल तेवढं बाळाला फरक. प्रज्वलजी आज कॉस 3 आणि औषध दिले पण काही फरक पडत नाही. आता कसं असतं की हे तुम्हाला सांगितले की डेव्हलपमेंटल डिले किंवा मेंदूचा जो त्रास आहे तर हा कोणत्या कारणाने होतो त्याच्यावर त्याचं अवलंबून असतं. ओके, आता हे कॉस 3 औषध मध्ये काय असतं की ओमेगा 3 फॅटी ऍसिड असतं आणि हे काय करतं की मेंदूच्या ज्या पेशी असतात त्याचे जे आवरण असतं मायलिन शीथ ते तयार करण्यास मदत करतं. तर कॉस 3 हे काही आजार बरं करत नाही. ओके, जे काही आजाराने मेंदू डॅमेज झालाय ते तर रिकव्हर करता नाहीत, परंतु पहिले 5-6 वर्ष नवीन मेंदू तयार होत असतो. हा जो नवीन मेंदू तयार होण्यासाठी काही जे आवश्यक घटक द्रव्य असतात ते काही आपल्या अन्नातून भेटत नाही. उदाहरणार्थ ओमेगा 3 फॅटी ऍसिड ते हे औषधाच्या रूपाने दिले जातात. तर बऱ्याच जणांना याला फरक पडतो, परंतु हा
काही हे नाही की हे दिलं तर ते बाळ बरं होणार. हे कसं आहे की हे एक मेंदूच्या वाढीसाठी आवश्यक हे एक टॉनिक आहे, हे काही उपचार नाही. ओके, तर कॉज 3 हे फक्त टॉनिक आहे, त्याबरोबर थेरपी चालू ठेवा आणि काही जे ज्या कारणामुळे होत असेल त्याचं जर काही ट्रीटमेंट असेल तर त्याने त्यामध्ये फरक पडू शकतो बाळाला. नाही तर थेरपी जितका फरक पडतो तितका चालू ठेवायचा. Jyoti, yes sir, thank you so much for positive support. Thank you so much. Sagarji, okay, thank you. Thank you so much for the feedback. तर मित्रांनो, आपल्या सर्वांचं धन्यवाद. आपण सर्व इथे आला. आता ही कार्यशाळा आपण समाप्त करू. थँक्यू सो मच. आणि आपण आपल्या सर्वांची काळजी घ्या, मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंग ठेवा, जास्त गरजेच्या जागे टाळू नका. ओके, तर कोविड हे खूप प्रॉब्लेमॅटिक आहे. ओके, कोविड पासून पण दूर राहा, किंवा कारण की कोविड झाला तर लहान मुलांना तर त्यांच्या मेंदूच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. आई वडिलांना झाला त्याचा पण परिणाम लहान मुलांच्या मेंदूच्या वाढीवर होऊ शकतो. तर कोविड अजून गेलेला नाही. सर्व गोष्टींची काळजी घ्या, गर्दीच्या जागी जाणं टाळा, मास्क लावा, सॅनिटायझरचा वापर करा बाहेर गेल्यावर, आणि स्टे सेफ अँड स्टे हेल्दी. थँक्यू सो मच.